आजचा दिवस तुमच्या जीवनाचा एक टर्निंग पॉइंट असणार आहे. आजचा दसरा तुम्ही आयुष्यात कधीच विसरणार नाही. कारण आजचा जो आहे दसरा, आयुष्यात इथून पुढे तुमचा चेहरा राहणार आहे हसरा. सकारात्मक विचारांना तुम्ही दाही दिशांनी पसरा. बस सोबत राहा माझ्या. मी काय काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. मी 3 वाक्य बोलणार आहे. ज्यांना टाईप करता येत त्यांनी टाईप करा, ज्यांना लिहिता येतं त्यांनी लिहा आणि माझ्यासोबत मोठ्या आवाजात बोला. सर्व काही विचारांवर अवलंबून आहे. सर्व काही विचारांमधून निर्माण होते आणि त्यासाठीच आज तुम्ही तुमच्या विचारांचा विचार करा. मोठ्या आवाजात रिपीट करा माझ्यासोबत. सर्व काही विचारांवर अवलंबून आहे. सर्व काही विचारांमधून निर्माण होते आणि त्यासाठीच विचारांचा विचार करा. आता विचारांचा जर विचार करायचा असेल तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे सांगा, जर कोणाला येत असेल, जर कोणाला एखाद्याला सांगायचं असेल आणि नसेल तरी सांगायचं, तर विचार करा आणि मला रिस्पॉन्स द्या, मला उत्तर द्या. विचारांचा विचार करायचा आहे. कारण निर्मिती जर सगळी काही विचारांमधूनच होत असेल, ते विचार नेमके आहेत काय? बोला, काय आहे ते विचार? ये विचार विचार क्या है, ये विचार विचार. म्हणतात ना तुम्ही, माझ्या डोकं विचारांनी पागल झालं, डोक्यात विचार येतात, डोक्यात विचार येतात. हे विचार नेमके काय आहेत सांगा. ज्या विचारांनी तुमचं आयुष्य घडतं किंवा ज्या विचारांनी तुमचं आयुष्य बिघडतं, मग ते विचार आहेत काय नेमके सांगा. बोला, लिहा, पटापट लिहा, मी बघतोय. ऐका काय सांगतोय, ऐका. मनाच्या पडद्यावरती निर्माण होणारे तरंग म्हणजे विचार आहेत. काय बोललो मी? विचार तरंग आहेत. कुठे निर्माण होतात? मनाच्या पडद्यावर. जसं एखाद्या शांत जलाशयामध्ये एक खडा टाका, त्या एका खड्यामुळे हजारो तरंग निर्माण होतात. तसंच मनाची मूळ अवस्था आहे आनंद, समाधान, तृप्तता. पण त्याच्यामध्ये ज्या वेळेला वेगवेगळ्या विषयांचे खडे टाकतात, त्या खड्यांमधून निर्माण होणारे तरंग म्हणजे तुमच्या मनात दिसणारे, येणारे विचार, प्रगट होणारे विचार. म्हणजे याचा अर्थ काय आहे? मी पुन्हा पुन्हा तुम्हाला सांगतोय, आजचा सत्संगातलं एकही वाक्य मिस व्हायला नाही पाहिजे. आजच्या सत्संगाचं एकही वाक्य मी बोलत असताना इकडे तिकडे लक्ष जायला नाही पाहिजे. कारण आज खरा दसरा आहे. हा वेळ तुमचा वाया जाणार नाहीये. हा सत्संग तुम्ही पूर्ण ऐका, शेवटपर्यंत ऐका. कारण आजच्या सत्संगात शेवटी एक अतिशय पॉवरफुल, तुम्ही कधीच न केलेलं असं ध्यान आपण करणार आहोत. एक नवीन प्रक्रिया, भीतीला आणि नकारात्मक विचारांना दूर करणारी एक नवीन प्रोसेस, माऊली मेथड आपण करणार आहोत. त्यासाठी शेवटपर्यंत हा सत्संग पूर्ण बघा. आणि असंही करू नका मग डायरेक्टली शेवटचं बघूयात, नाही. हे अगोदरच समजून घेतल्याशिवाय ती प्रोसेस पूर्ण होणार नाही. मग मनातले तरंग जर आहेत तर लक्षपूर्वक ऐका. हे मनातले तरंग 3 गोष्टींवर परिणाम करतात. कुठल्या कुठल्या? एक शरीर, नंबर 2 मन आणि नंबर 3 तुमच्या आजूबाजूचं वातावरण. या तिघांवर हे तरंग परिणाम करतात. तरंग म्हणजे कोण परिणाम करतं? विचार. कोणाकोणावरती परिणाम करतात? शरीर, मन आणि आजूबाजूचं वातावरण. तुम्ही जिथे जिथे जाताल तुमच्या आजूबाजूला तुम्ही एक ऑरा घेऊन जात असता. तुम्ही तुमच्या विचारांच्या मधून निर्माण झालेलं ऊर्जेचं वलय तुम्ही सगळीकडे घेऊन जात असता. मग आता कसा परिणाम होतो?
तर शरीरावर तुमच्या विचारांच्या तरंगाचा कसा परिणाम होतो? त्या विचारांच्या तरंगांमुळे एक तर शरीराला स्वास्थ्य मिळेल, नाही तर शरीर आजारी पडेल. चेक करायचंय स्वतःला की सध्याला तुम्हाला स्वास्थ्य आहे का? म्हणजे शरीर, मन, बुद्धी, आत्मा, विचार या सगळ्या गोष्टी भरभरून एकदम उत्साहाने फुल ऑफ एनर्जी आहे का? चेक करा. नुसतं शरीर आहे चांगलं, मन वाईट आहेत, मनात वाईट विचार येतात, नाही, मग स्वास्थ्य नाही, मग विचार क्लीन नाहीये, शुद्ध नाही. आजचा सत्संग गरजेचा आहे. शुद्ध आहेत माऊलीजी माझे विचार, तरी सुद्धा आजचा सत्संग ते शुद्ध कंटिन्यू राहावे म्हणून आहे, गरजेचा आहे आजचा सत्संग. मन चांगले, शरीर चांगलं नाही. विचार करा. शरीर सध्याला कसं आहे? तुम्हाला कोणत्याही प्रकारचा रोग असेल, शरीराला आळस असेल, याचा अर्थ विचार शुद्ध करणं गरजेचं आहे. हा परिणाम होतो शरीरावरती. मनावर कसा परिणाम होतो? तर विचारांच्या, नीट ऐका, माझ्या ज्या एक एक शब्दांना नुसतं ऐकू नका, ते जगा, ते फील करा. मी काय सांगतोय? या विचारांच्या तरंगांमधून भावना निर्माण होतात. कशामध्ये? मनामध्ये. शरीर, स्वास्थ्य किंवा आजारपण. मनात नकारात्मक भावना किंवा सकारात्मक भावना निर्माण करण्याचं काम विचार करतात. आनंद किंवा दुःख किंवा भीती किंवा आत्मविश्वास, आसक्ती किंवा विरक्ती, स्वार्थीपणा किंवा देण्याचा भाव, हे सगळं कोण निर्माण करतं? कुठून निर्माण होतं? बोला 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 बोला. राईट. कशातून निर्माण होतं? विचारांमधून. कशात निर्माण होतं? मनात. लक्ष देत राहा. आणि नंबर 3, वातावरणाची निर्मिती होते. तुमच्या विचारांच्या तरंगांमधून तुमच्या आजूबाजूचं वातावरण सुद्धा बदलतं. कसं काय हो माऊली? 3 गोष्टी सांगतो. 3 ठिकाणचं वातावरण कसं असेल लिहा, रिपीट करा, सांगा. तुमचे जे कॉमेंट्स आहेत वाचतोय मी, ते रिपीट करा. आणि आजचा सत्संग मी पुन्हा एकदा सांगतो. 5 वर्षाच्या मुलाला आवश्यक आहे, एमबीबीएस करणाऱ्याला आवश्यक आहे, इंजिनिअरिंग करणाऱ्याला आवश्यक आहे, एमबीए करणाऱ्याला आवश्यक आहे, एमपीसीची तयारी करणाऱ्याला आवश्यक आहे, म्हाताऱ्या काकांना आवश्यक आहे, रिटायर्ड माणसाला आवश्यक आहे, गृहिणीला आवश्यक आहे, शेतकऱ्याला आवश्यक आहे, काहीच काम न करणाऱ्याला आवश्यक आहे, आजारी माणसासाठी आवश्यक आहे, स्वास्थ्य असलेल्याला आवश्यक आहे, योग शिक्षकाला आवश्यक आहे. म्हणजे प्रत्येक माणसाला आजचा सत्संग आवश्यक आहे. मग वातावरणाचं मला सांगा. 3 ठिकाणच्या गोष्टी, 3 वेगवेगळ्या ठिकाणचं सांगा कसं वातावरण असेल. अशा ठिकाणी जर गेलात की जिथे नुकताच बाळाचा जन्म झालेला आहे आणि त्या बाळाला सगळे लोक बघत आहेत. ते बाळ असं करत एकदम गोड गोड बाळ, एकदम माझ्यासारखंच. आता सांगा, नुकताच बाळाचा जन्म झालाय आणि सगळेजण बाळाला बघायला आलेले आणि ते बाळ डोळे उघडून टकमक 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 बघतंय, जसं मी तुमच्याकडे तुम्ही माझ्याकडे बघताय. तिथलं वातावरण कसं असेल सांगा? गोड असेल की नाही? निरागस असेल की नाही? बरोबर आहे? असं आल्हाददायक असेल की नाही? का बाळाचा जन्म झाल्याच्या नंतर तिथलं वातावरण नकारात्मक असेल? नाही. राईट. आता दुसरं सांगा. लग्न होत आहे. आता सांगा लग्नाचं वातावरण कसं असेल? डोळ्यासमोर चित्र ना, उभा आहे नवरदेव, आपले सूर्यभान गुरुजी किंवा पंढरी गुरुजी त्याच्या अगोदर. सगळेजण तुम्ही आलेले आहेत, नवरी समोर उभी आहे, मंत्र चालू आहे, स्वस्ति न इंद्र स्वस्ति न वाजंत्री सावधान सुरू आहे. आता तिथलं वातावरण कसं असणार आहे? बोला. मंगलमय असणार आहे की नाही? एनर्जेटिक असणार आहे की नाही? ऊर्जादायी असणार आहे की नाही? बरोबर आहे की नाही? यस. सगळ्यांचे चेहरे खुललेले असतील की नाही नवरदेवाचे सोडून? गंमत करतोय बर का? असणार आहेत की नाही? का बरं? कारण सगळे त्या विचारांनी आलेले आहेत. राईट. आता मंदिरात एक सण आहे, रामनवमी आहे, किंवा गौतम बुद्धांना मानणारे साधक जे असतील ते गौतम बुद्धांच्या मंदिरात आहेत आणि आज बुद्ध जयंती आहे. अरे मुस्लिम असताल तुम्ही, सो वाट, काय फरक पडतो? आज रमजान आहे, तुम्ही तुमच्या मस्जिदीत गेले
किंवा तुम्ही ख्रिश्चन असाल, अरे असू द्या, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या दिवशी चर्चमध्ये गेले. आता सांगा, ती मंदिर, ते मस्जिद, ते बुद्धविहार किंवा ते जैन मंदिर किंवा अजून कुठलेही पवित्र प्रार्थना स्थळ सांगा, तिथलं वातावरण कसं असेल? कसं असेल? पवित्र, मंगलमय, आनंदी, उत्साही, भक्तिमय. राईट? बरोबर आहे? बोला. का बरं? कारण सगळे त्या विचारांनी आलेले. तुमचे विचार वातावरण बदलतात. पण आता मला सांगा की एका ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि मृत्यू झाल्याच्या नंतर तुम्ही तिथे गेलात. आता तिथलं वातावरण कसं आहे मला सांगा. बोला, उत्तर द्या. कसं आहे वातावरण? राईट? कळतंय? दुःखी. तिथली हवा, तिथलं वातावरण कळतंय? एक शांतता आहे. पण ती शांतता वेगळी. स्मशानात देखील शांतता आहे आणि मंदिरात देखील शांतता आहे. स्मशानातली शांतता भयान आहे आणि मंदिरातली शांतता मंगलमय. स्मशानात देखील शांतता आहे. कुणीतरी सोडून गेला आपल्याला, तेव्हा देखील मनात शांतता आहे. पण कुणाला तरी मिठीत घेतलं, डोळे बंद करून त्याचं प्रेम अनुभवतोय, तिथे सुद्धा शांतता आहे. पण याच्यात लव आहे, प्रेम आहे, आनंद आहे आणि त्याच्यात दुःख आहे, विरह आहे. कळतंय? आजूबाजू वातावरण तयार होतं. म्हणजे तुमचे विचार तुमचं शरीर निर्माण करतात, तुमचे विचार तुमचं मन निर्माण करतात आणि तुमचे विचार तुमच्या आजूबाजूचं वातावरण निर्माण करतात. मग सांगा, जर घराला पवित्र करायचं असेल, बोला. जर घराला मंदिर बनवायचं असेल, बोला मला. जर घराला स्वर्ग बनवायचा असेल तर काय बदलावं लागणार आहे? मला उत्तर द्या. विचार बदलावे लागणार आहेत. बदलायचं काय बदलायचं हे तर कळायला पाहिजे. बाबू माझ्याकडे आला, माऊलीजी खूप मानसिक त्रास आहे, खूप शारीरिक रोग आहे, करू काय? म्हटलं बदल कर स्वतः, बदल जरा. 1 वर्षाने माझ्याकडे आलं, माऊली मी एवढा बदल केला तरी सुद्धा माझ्यात परिवर्तन झालं नाही. म्हटलं काय काय बदललं? म्हणजे माऊली 1 वर्षात 4 बायका बदलल्या, 5 गाड्या बदलल्या, 10 शर्ट बदलले, 5 शूज म्हणजे बूट बदलले, 10 घर बदलले, सगळं चेंज केलं माऊली, पण बदल झाला नाही. म्हटलं अरे येड्या, हे बदलायचं नाही, खुद को बदलो, जीवन बदल जाएगा. जीवन अगर आपका बदला खुद का तो विचार भी बदलेगा खुदा का जो आपके प्रति है. समझ रहे? जीवन आपने बदल दिया आपके विचारों से खुद का, तो उसकी कृपा से वो बदल देगा आपका जीवन. समझ रहे? तो बदलना पड़ेगा किसको? खुदा को भी. बस विचार ही एक ताकद आहे, विचार ही एक ऊर्जा आहे, विचार ही एक शक्ती. मग आता एवढं कळालं? हो नाही? बोला, सांगा, उत्तर द्या. कळालं असेल तर सांगा मला. कळालं? आता मला पुढचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आणि तुमच्याकडनं मला उत्तर पाहिजे. विचार म्हणजे काय कळालं? मनातले तरंग काय काय निर्माण करतात? शरीर, मन आणि वातावरण. कळालं? मग आता मला सांगा, अगर ऐसा है, टन टन, अब खोलेगा राज. अगर ऐसा है तर मग मला सांगा, मनातली भीती म्हणजे नेमकं काय आहे? मनातली निगेटिव्हिटी म्हणजे नेमकं काय आहे? किंवा मनातला आत्मविश्वास म्हणजे काय आहे? उत्तर तुमच्याकडनं पाहिजे मला. मी तुम्हाला क्लिअर केलं. मग आता सांगा, जे म्हणतात मला मी घाबरतो, मला भीती वाटते. कसली भीती वाटते रे? मला मरणाची भीती वाटते. कसली भीती वाटते? मला लेकरांचं वाईट होईल कायची भीती वाटते. कसली भीती वाटते? काही लोक आज नवीन आजार निघालेले, कुठला? मला अनामिक भीती वाटते माऊली, अनामिक. म्हणजे आतापर्यंत उंचीची भीती, डोंगराची भीती, प्राण्यांची भीती, मरण्याची भीती ऐकलेलं होतं. आता काय झालेलं आहे? आता अनामिक भीती तर वाटते माऊली मला, पण कसली भीती वाटते तेच मला कळत नाही. वा रे वा पट्ट्या, अरे जिंकला ना तू जग. सगळ्या लोकांना माहिती कसली भीती वाटते, अरे तुला तर कसली भीती वाटते तेच माहिती नाही. मग आता तुम्ही सुद्धा अशा साधकांनी पण मला सांगा, पॉझिटिव्हली घ्या माझे प्रत्येक शब्द आणि मला सांगा, मग भीतीचा अर्थ काय आहे? मी तुम्हाला क्लिअर केलेला आहे. काय आहे भीतीचा अर्थ? काय आहे आत्मविश्वासाचा अर्थ? बोला. राईट, तुम्ही जे कॉमेंट करतायत बरोबर आहे. नीट आहे का मी काय सांगतोय?
विचारांच्या तरंगांमधून निर्माण होणाऱ्या भावना नकारात्मक असतील तर भीती निर्माण होते, आणि विचारांच्या तरंगांमधून मनात निर्माण होणाऱ्या भावना सकारात्मक असेल तर आत्मविश्वास निर्माण होतो. बस, दॅट्स ऑल युअर ऑनर. एकदा जर या 2 वाक्यांना समजून घेतलं ना, आयुष्य बदलून जाईल. काय सांगितलं मी? विचारांच्या तरंगातून निर्माण होणाऱ्या भावना अगर पॉजिटिव है तो आत्मविश्वास बढ़ेगा, और अगर नकारात्मक है तो डर लगेगा, तर भीती वाटेल. समजतंय? पण या भावना सकारात्मक किंवा नकारात्मक कशातून निर्माण होतात? तर नकारात्मक विचारातून नकारात्मक भावना निर्माण होतात, आणि नकारात्मक विचारातून नकारात्मक जीवन होतं. सकारात्मक विचारातून सकारात्मकच भावना येतात. समजतंय का? समझ में आ रहा है? काय सांगितलं मी? सकारात्मक भावनातून सकारात्मकच विचार, सकारात्मकच जीवन होतं, आणि सकारात्मक विचारातून सकारात्मकच भावना निर्माण होतात. नाही माऊलीजी, मी सकारात्मक विचार करतो माऊलीजी, पण माझ्या मनात निगेटिव्ह विचार येतात. असं होऊ शकत नाही. असं होऊच शकत नाही. अरे लसणाच्या पाकळ्या खाल्ल्या तर इलायचीचा वास येणार आहे का तोंडाला? सांगा मला. कळतंय का मी सांगतोय ते? म्हणजे ऐका, तुमच्या विचारांनी तुम्ही, लक्षपूर्वक ऐका, हे महत्वाचं वाक्य आहे. म्हणजे तुमच्या विचारांनी तुम्ही तुमचं शरीर, तुमचं मन, तुमचं व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी, तुमचं घर, तुमचं वातावरण आणि तुमचं जीवन तयार करत असतात. क्लिअर? म्हणजे याचा अर्थ, मग भीतीचा अर्थ काय आहे? मग तुमच्या मनातली जी भीती निर्माण होते त्या भीतीचा अर्थ काय आहे? तुमचे विचार नकारात्मक आहेत म्हणून तुमची ती भीती निर्माण झालेली आहे. तुम्ही काहीही बोला हो, तुम्ही काही पण बोला, पण भीतीचा अर्थ हा आहे की तुम्ही निगेटिव्ह विचार करतात. आणि कशामुळे निगेटिव्ह विचार निर्माण होतात? आता तुमची अवेअरनेस वाढवणारे, तुमची जाणीव किंवा जागृती वाढवणारे 3 प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. निदान याचे तरी मला उत्तर द्या. रिपीट करतोय मी, उत्तर द्यायला पाहिजे तुमच्यापैकी प्रत्येकाने. जागरूक राहून सत्संग ऐकायचा. चला, पहिला प्रश्न. 3 प्रश्न. कशाचे प्रश्न आहेत ते? जीवनाला घडवणारे, अवेअरनेस वाढवणारे आणि तुमच्याच भीतीचं उत्तर तुम्हाला देणारे 3 प्रश्न. लक्षपूर्वक ऐका. तुमच्या मनातील विचार कुणी तयार केले? शांतपणे ऐका. हे 3 प्रश्न अतिशय महत्वाचे आणि याचं उत्तर मला तुम्ही लगेचच ऐकता ऐकता द्या. नंबर 1, तुमच्या मनातील विचार कुणी निर्माण केले? नंबर 2, तुमच्या मनातील विचार कसे निर्माण झाले? आणि नंबर 3, जन्माच्या वेळेला सुद्धा, जन्म झाल्यापासून तर लहान बाळ असेपर्यंत तुम्हाला भीतीच वाटत होती का? मला उत्तर पाहिजे. पहिलं काय विचारलं मी? तुमच्या मनात निर्माण होणारे विचार कुणी निर्माण केले? तुमच्या मनात भीती आहे किंवा आनंद आहे, कुणी निर्माण केलं? बोला, मला, मी वाचतोय तुमचे उत्तर. कुणी निर्माण केले? माऊलींनी निर्माण केले? कुणी निर्माण केले? परिस्थितीने निर्माण केले? नाही. का बरं? कारण त्याच परिस्थितीमध्ये इतर लोक आनंदी आहेत आणि काही लोक दुःखी आहेत. कुणी निर्माण केले? अरे तुझ्या मनात निर्माण होणारे विचार तूच निर्माण करणार ना बाबू. मग विचार निर्माण केले कुणी? तुम्ही. आणि दुरुस्त कुणी करायचे हो? डॉक्टरनी, देवानी, माऊलीनी? तुमच्या मनात काय आहे तुम्ही जाणता की डॉक्टर जाणतो? बोला. तुमच्या मनात काय आहे हे तुम्ही जाणता की त्या घेणाऱ्या गोळ्या जाणतात? तुमच्या मनात तरी गेले का हो कधी तुम्ही? तुमच्याशी बोलतोय मी, सांगा. सगळ्यांशी गप्पा मारल्या, कधी मनाशी तरी गप्पा मारल्या का?
सांगा ना. आत्ता सुद्धा मी तुमच्याशी बोलताना तुमचं 100% लक्ष आहे का माझ्याकडे? उत्तर द्या मला. बघतायत तुम्ही माझ्याकडे? माझ्याकडे बघता बघता तुमचा आतला प्रवास सुरू झालाय? माझ्या हृदयातून निघालेले शब्द तुमच्या हृदयातला भिडतायत, जातायत? माझ्या मनातून निघालेले शब्द तुमच्या अंतर्मनात जाऊन मी सांगतोय तसे तरंग निर्माण करतायत? चेक करा. बी इन प्रेझेंट. त्यासाठी या, आत्ता इथे या. या आत्ता इथे या, या क्षणात या. हे सत्संग ऐकणं, या सत्संगातून जीवन बदलणे सोम्या गोम्याचं काम नाही. उगी ऐकायचं म्हणून ऐकायचं, 4 युट्यूबवरचे फेसबुकवरचे सत्संग ऐकतोय तसं हा बाबा काय म्हणतो तेही बघूयात. नाही, जीवन बदलणारा सत्संग आहे. याची व्हॅल्यू, याची किंमत तुम्हाला कळायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही माझ्या सोबत राहायला पाहिजे. ते सुद्धा 100% बरोबर ते उत्तर देतात तुम्हीच निर्माण केलेले. कसे निर्माण झाले विचार? आता दुसरा प्रश्न आहे, कसे निर्माण कसे झाले विचार? आपोआप झाले? विचार कसे निर्माण झाले? कुठून निर्माण झाले? आपोआप झाले का? चांगले असो नाही तर वाईट असो. मी का विचारतोय तुम्हाला हे 4 एवढा पॉज घेत? कारण याच्यात तुम्हाला तुमचं स्वतःचं उत्तर द्यायचं. मी काही बोलेलो लाख, पण तुम्ही कधी बोलणार तुमच्याशी? हा सत्संग म्हणजे स्वतःला बोलण्यासाठी, स्वतःसोबत राहण्यासाठीची एक सुवर्ण संधी आहे. आपलं ज्ञानयोग ध्यान शिबिर नुसतं योगाचं, प्राणायामाचं किंवा काहीतरी लेक्चरबाजी नाही. अगदी उद्यापासून आता ऑनलाईन शिबिर, उद्या सकाळी 5:45 वाजेपासून. आणि ऑनलाईन जरी शिबिर असेल आणि आपलं ऑफलाईन चैतन्य वनातलं जरी शिबिर असेल, तर ज्यांनी ज्यांनी शिबिर केलं त्या प्रत्येकाचं, जवळपास ज्यांनी सहभागी घेतला त्या प्रत्येकाचा अनुभव हाच आहे की माऊली, आमचं जीवन बदललं, आमचे रोग दूर झाले, आमच्या मनात आनंद निर्माण झाला, आमची नकारात्मकता गेली, आमच्या मनातली भीती गेली. कशामुळे झाली? माऊलीमुळे. नाही, माऊलीमुळे नाही. हे जे 9 दिवसाचं उद्यापासून ऑनलाईन किंवा वनातलं शिबिर असतं आपलं, इथं माऊली काय करतात? माऊली काही भीती दूर करणार नाहीये. मग माऊली फक्त तुमच्या मनातली भीती काढण्याचा रस्ता तुम्हाला दाखवणार आहे. जे त्या रस्त्यावरती चालतील त्यांची भीती दूर होईल. जे नावं ठेवण्यातच व्यस्त आहेत, जे माऊलीला, जे ज्ञानयोगाला, जे इतरांना, जे दुसऱ्याला, जे घरातल्या लोकांना, जे जीवनाला नावं ठेवण्यातच, निगेटिव्ह बोलण्यातच व्यस्त आहे, अंडरलाईन करा. ते तसेच राहतात, ते कधीच बदलू शकत नाही. काय घेतायत तुम्ही ते महत्वाचं आहे. हंस असेल ना तर दूध आणि पाणी एकत्र करा, ते बरोबर दूध घेईल. मुंगी असेल ना, वाळू आणि साखर एकत्र करा, ती साखरच घेईल. तुम्ही काय घेतायत या सत्संगातून? बोला ना. बघा तुम्ही कसं निर्माण झाले विचार, कुणी निर्माण केले? तुम्ही निर्माण केले. कसे निर्माण झाले? बरं, आता हा कसे निर्माण झाले या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. त्याच्यापूर्वी मला सांगा, जन्माच्या वेळेला भीती वाटत होती तुम्हाला? जन्म झाल्या झाल्या भीती वाटत होती तुम्हाला? नाही, आम्हाला कसं कळेल माऊली, आम्ही तर लहान होतो. हे बघा, भीती तर वाटणारच, मरण्याची भीती तर वाटतेच. पण जशा आता मनात जे नकारात्मक विचार येतात, असे नकारात्मक विचार तुम्ही लहान असताना येत होते तुमच्या मनात? निश्चितच नाही. म्हणजे याचा अर्थ नीट व्यवस्थित आहे का? मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक आहे का? कसे निर्माण झाले विचार? विचारांची निर्मिती तुम्ही इंद्रियांनी जे मध्ये टाकतात त्याच्यातून होत असते. कशी होती विचारांची निर्मिती? लक्ष द्या माझ्याकडे, लिहा, पटापट बोला. काय? इनपुट इज इक्वल टू आउटपुट. जे आत टाकणार तेच बाहेर येणार. लक्षात येते? तुम्ही भीती पहा, भीती बोला, भीती ऐका, मनात भीती निर्माण होणार आहे, मनात भीती प्रवेश करणार आहे. का बरं? मी नाही, दुसऱ्याने नाही, परिस्थितीने नाही, तुम्ही भीती टाकली. एका ताईंचा मला कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की माऊलीजी, माझी लहान मुलगी 3 वर्षाची, ती 3 वर्षाची मुलगी समोरच्या आमच्याच घरामध्ये समोरच्या हॉलमध्ये जर आम्ही बसलो होतो, ती बेडरूम मध्ये एकटी जायला घाबरते. ती म्हणते नाही तिथे भूत आहे. माऊली आता मी काय करू? मला खरंच सांगतो, मला त्या लेकराबद्दल काही नाही, त्या आईबद्दल असं वाटलं की मी सांगत नाही की काय करूयात काकूंचं मी.
3 वर्षाच्या लेकराच्या मध्ये भूत हा शब्द कुणी टाकला हो? फार गर्भावस्थेपासून ते टीव्ही बघतायत, ते सिरियल्स तुम्ही बघतायत, ते भूताचे सिनेमे बघतायत, भूताचे पिक्चर बघतायत, भूताची पुस्तकं वाचतायत. अभिमन्यूला चक्रव्यूहाचं कळालं होतं कशात? बोला. पोटात असताना. अष्टावक्राला ज्ञान मिळालं होतं कुठे? पोटात असताना. अरे मग ती गर्भवती बाई काय बोलते, काय पाहते, काय ऐकते, काय विचार करते, याचा परिणाम गर्भावरती होणार नाही? अरे तुमच्या घरात 24 तास ते टीव्हीचे दृश्य आहे, हाणामारीचे दृश्य आहे. तुमच्या घरात 24 तास जर सगळेजण ते भीतीचे दृश्य बघत असताल, ते नकारात्मक दृश्य बघत असताल, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. 100% तयार राहा स्वतःला बदलण्यासाठी. आणि वरती दुर्दैव काय माहिती तुमचं? हे सगळं निर्माण केलं तुम्ही स्वतः. निर्माण केलं तुम्ही स्वतः आणि तुम्ही ढकलताय दुसऱ्यावर. तुम्ही अजूनही तयार नाही स्वतःला बदलाय. तुम्ही दुसऱ्यांवर ढकलताय. मला बदलायचे माऊलीजी, तुम्ही बदला. तुम्ही डॉक्टरांवर ढकलताय, तुम्ही गोळ्यांवर ढकलताय. तुम्ही म्हणता मला माहितीच नाही माऊलीजी कसे विचार निर्माण झाले, मी तर चांगला होतो माऊली. अचानक काही होत नसतं, लक्षात ठेवा. तुम्ही काय टाकतायत मनामध्ये? तुम्ही जागरूक आहात का? तुमच्या लेकरांच्या मनात काय टाकतायत तुम्ही? काय चालू आहे तुमचं? रोज संध्याकाळी 6 ते 10 या वेळात संध्याकाळी काय सुरू आहे? पहिले शुभम करोती सुरू होते, पहिले चांदण्यांना बघायचे, पहिले फिरायला जायचे. तुमच्या घरात संध्याकाळी 6 ते 10 मध्ये काय सुरू आहे सांगा मला. मोबाईलवरती तुम्ही काय बघतायत? तुमचे लेकर काय बघतायत? पहिल्यांदा लक्षात घ्या, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. तुम्ही जे इनपुट टाकतात मध्ये तशा तुमच्या समजुती निर्माण होतात. आणि तुम्ही जी समजूत घेतलेली ना, ती समजूत सुद्धा तुमच्या विचारांच्या पद्धतीवरती आहे. आणि विचारांची पद्धत तुमच्या वातावरणातून तुम्ही जे काही मध्ये घेतात ना त्याच्यावरती अवलंबून आहे. लक्षात घ्या. कशी आहे तुमची विचार करण्याची पद्धत? बघा. अरे आज पहिले नव्हते हो. आज 10 मुलांच्या पाठीमागे 4 मुलांना मानसोपचार तज्ञाची ट्रीटमेंट घ्यावी लागते, मनात नकारात्मक विचार येतात म्हणून. आज सुसाईडचं, आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. चांगले लोक म्हणतात मला जगायचं नाहीये. हे काय तुम्ही जी घाण टाकतायत ना मध्ये, तेच आहे, त्याचं बीज आहे. ते जे बीज टाकलंय ना तुम्ही, तेच उगलेलं आहे, लक्षात घ्या. आणि आजचा सत्संग कशासाठी आहे? ते बीज काढून टाका, जमिनीची मशागत करा आणि चांगलं बीज लावा. आणि त्याच्यासाठी उत्तर देत तयार राहा. आहे तुम्ही तयार चांगलं बीज लावायला? आहे तुम्ही तयार विचारांची पद्धत बदलायला? कारण विचारांची पद्धत बदलली की जीवन बदलतच. विचारांची पद्धत बदलली की जीवन बदलतं. साधी एक गोष्ट सांगतो. आपल्या लहानपणी बघा, क्रिकेट 1 दिवसाची जी मॅच होती, तुम्ही बघितलं? 1 दिवसाच्या मॅच मध्ये काही वर्षापूर्वीपर्यंत 50 ओव्हरमध्ये 250 रन जर काढलेत असं म्हणायचे, बापरे आता हा जिंकणारच आहे. 250 रन, 275 रन तर खूप झाले काही वर्षापूर्वीवर. खेळायचे कसे ते की टिकून खेळलं पाहिजे. तुम्ही आठवा, पहिले 15 ओव्हर 1 दिवसीय मॅच मध्ये आपल्या लहानपणी आठवा, रनच करायचे नाही. काय म्हणायचे? विकेट टिकून ठेवली पाहिजे. आणि पहिल्या 15 ओव्हर मध्ये रन किती व्हायचे? 40, 45 असे रन व्हायचे. 50 खूप झाले तर अगदी 55 रन. बरोबर आहे? रिस्पॉन्स देत राहा मला. पण एक वर्ल्ड कप आला मध्ये आणि त्या वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेचे 2 खेळाडू आले. त्यांनी पूर्ण क्रिकेटचा फॉर्मॅटच चेंज करून टाकला. जयसूर्य आणि कालू वितरणा ही ओपनिंग जोडी होती. आठवतं का तुम्हाला? या जयसूर्य आणि कालू वितरणाने काय केलं? त्यांनी क्रिकेटचा फॉर्मॅटच बदलून टाकला. पहिल्या 15 ओव्हर मध्ये स्लो रन जे काढायचे ना, चेंज, एका क्षणात चेंज. 96 चा वर्ल्ड कप आठवा तुम्ही. काय केलं त्यांनी पहिल्या 15 ओव्हर मध्ये खेळाडू आतमध्ये आहेत ना, आतमधल्या राऊंडच्या, मारा बॉल, त्यांच्या वरतून बॉल मारा. आणि तेव्हापासून जे क्रिकेट चेंज झालं ते आता 20-20 पर्यंत आलं. आता 10-10 पण आलेलं आहे. म्हणजे पहिले 15 ओव्हर मध्ये 60 रन काढणं मुश्किल होतं. आता तुम्ही 20-20 IPL सुरू आहे बघा, शेवटच्या 3 ओव्हर मध्ये ते 70 रन काढतात. का बरं? माइंड सेट झालेला आहे. त्या जयसूर्य आणि कालू वितरणाने
येणाऱ्या लोकांचा माइंड सेट केला की नाही आम्ही हे करू शकतो, यस वी कॅन. तुम्ही एकदा सहज बघा, असं आहे की नाही मला सांगा. किती वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत, वन डे क्रिकेट सुद्धा कित्येक वर्षापासून आहे. पण अगदी आत्ता काही वर्षापूर्वीपर्यंत एक दिवसीय मॅच मध्ये 50 ओव्हर मध्ये 200 रन कोणी काढू शकेल असं वाटत नव्हतं. 200 रन सुद्धा निघत नव्हते. पण एकदा साऊथ आफ्रिकेच्या मॅच मध्ये सचिन तेंडुलकरने 200 रन काढले आणि त्यांनी 200 रन काढले ना की त्याच्यानंतर कितीतरी लोकांनी एक दिवसीय मॅच मध्ये 200 रन काढले. आहे की नाही हे बोलत राहा, हो नाही यस नो, आहे की नाही. काय घडलं, काय झालं, काय घडलं त्या सचिन तेंडुलकरच्या एक दिवसीय मॅच मध्ये 200 रन काढण्याने? काय झालं, काय झालं? लोकांचं माइंड सेट झालं. काय सेट झालं की तो करू शकतो तर मी करू शकतो. समजलं? त्याच्यानंतर किती रोहित शर्माने 2-3 वेळेला 200 रन काढलेले आहेत एक दिवसीय मॅच मध्ये. तोपर्यंत काय होतं, शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. त्या क्षणाला काय झालं, माइंड सेट झालं. लोकांच्या मनात विचार पेरले, लोकांच्या मनात बीज पेरलं, काय कुणीही 200 रन काढू शकतं. का बरं? इनपुट इज इक्वल टू आउटपुट. बरोबर. मग सगळ्यात पहिल्यांदा आता तुमचं माइंड सेट झालेलं आहे का? मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. तुम्ही मला उत्तर द्या की जसं माइंड सेट झालं की येस आय कॅन, मी करू शकतो 200 रन, असं सगळ्या खेळाडूंना वाटू लागलं. तसं ज्ञानयोगाच्या माध्यमातून ज्या हजारो लोकांच्या मनातली भीती दूर झाली, दुःख दूर झालं, तणाव दूर झाले, रोग दूर झाले, तसं आता इथं या क्षणाला हा सत्संग ऐकताना मला प्रत्येकाने उत्तर द्या, या भीतीला मी दूर करू शकतो आत्ता माऊलींच्या सोबत. यस. मी आत्मविश्वासाने जगू शकतो. यस. असा भाव तुमच्या मनात आहे का? बोला. जे बोलत नाही ना त्यांनी बघा एकदा स्वतःला. का बोलत नाही तुम्ही? का हो म्हणत नाही? अरे तुम्ही तुमच्या घरी असा, तुम्ही लोळलेले असू द्या, तुम्ही युट्यूबवर नाही तर फेसबुकवरती सत्संग ऐकू द्या, तुम्ही हो मोठ्याने का नाही बोलत? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला मोठ्याने हो बोलायला? कारण तुमचं मन अजून तयार नाही, लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं काय जबरदस्ती माऊलीची? जबरदस्तीच आहे. का बरं? कारण जबरदस्तीने आणलेले रोग जर दूर करायचे असेल ना तर एखाद्या गुरुने, एखाद्या मेंटॉरने, एखाद्या कुठल्या तरी तुमच्यासाठी तळमळ असलेल्या व्यक्तीने तुम्हाला जबरदस्तीने इंजेक्शन द्यावं लागतं, तेव्हा ते इन्फेक्शन दूर होतं. लक्षात ठेवा. इंजेक्शन घेणाऱ्या पोराला बघितलं तुम्ही? ते लवकर इंजेक्शन घेत नाही, नको नको म्हणतं, बाप पकडतो, डॉक्टर पकडतो आणि त्याला टोचतो. का बरं? इन्फेक्शन दूर व्हायला पाहिजे असेल ना ते इंजेक्शनची गरज आहे. मी तुम्हाला इंजेक्शन देतोय, बोला तोंडाने हो, आणि नसेल तर नाही म्हणा. आणि जर तुमची तयारी नसेल, जर तुमचं माइंड सेट नसेल, जर तुम्हाला भीतीतून बाहेर यायचं नसेल, सत्संग पुढचं बघू नका. आणि जर तुम्हाला, लक्षात घ्या, इनपुट इज इक्वल टू आउटपुट. कधी टाकणार तुम्ही इनपुट? कधी टाकणार? सत्संग संपल्यावर, मरताना, 10 वर्षांनी? पॉझिटिव्ह इनपुट तुम्ही कधी टाकणार आहेत? आत्ता, या क्षणाला. मग इनपुट टाकायचं असेल तर मला दिसू द्या, तुमची कृतीतून दिसू द्या, मला पुन्हा एकदा उत्तर द्या, मला सांगा यस मी भीतीतून दूर होणार आहे. माझी भीती मी स्वतः या क्षणाला माऊलींच्या सोबत काढून टाकणार आहे. डोक्यात आहे असं? बोलो. मी आत्मविश्वासाने जगणार आहे. डोक्यात आहे असं? माइंड सेट करताय तुम्ही? मी आत्मविश्वासाने जगणार आहे. करतायत माइंड सेट? यस. मग अब कुछ बात बनेगी. आता काहीतरी घडू शकतं. मग आता नीट दिसत आहे का? जे इनपुट इज इक्वल टू आउटपुट. ज्वारी जर पेरली तर त्याला बाजरीचे कणस लागणार नाही. मग त्याच्यासाठी इनपुट काय काय टाकलं पाहिजे? कशा कशाची शुद्धी केली पाहिजे? 5 गोष्टी लक्षात ठेवा, लिहा, बोला, माझ्यासोबत बोला. 5 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. नंबर 1, ठरवणं. तुम्ही ठरवणं, डिसाईड करणं. नंबर 2, बोलणं. बोला, टॉकिंग, बोलणं. नंबर 3, पाहणं. नंबर 4, संगत. आणि नंबर 5, कृती. पटापट टाईप करा, लिहा, बोला. काय सांगितलं मी? मोठ्या आवाजात बोला, आत्मविश्वासाने बोला. ज्या टोन मध्ये, जशा मोठ्या आवाजात मी बोलतोय तसंच बोला. काय सांगितलं? ठरवणं, बोलणं, पाहणं, संगत आणि कृती. आहेत सोबत माझ्या?
आता एक एक गोष्ट क्लिअर करायची अतिशय महत्वाचं आहे. ठरवणं. यू हॅव टू डिसाइड. यू हॅव टू राइट युअर ओन लाइफ. आपकी जिंदगी आपको खुद को लिखना है. कोई माई का लाल काला पीला नीला मेरी जिंदगी नहीं लिखेंगे, नहीं लिख सकता. ये खुद डिसाइड करो. आई विल राइट डाउन माई डेस्टिनी. मेरी जिंदगी मैं खुद लिखूंगा. बोलो ऐसा पहले. बाबू बोलो. काय घडायला पाहिजे माझ्या आयुष्यात? नाटकाचा पिक्चरचा निर्माता मीच आहे, डायरेक्टर मीच आहे, ऍक्टर मीच आहे, स्पॉट बॉय सुद्धा मीच आहे. लक्षात ठेव. आहे का तयारी बदलायची? मग अगोदर यू हॅव टू डिसाइड युअर लाईफ. यू हॅव टू डिसाइड. तुम्हाला ठरवायचंय. एक गोष्ट लक्षात घ्या. आता मनात जर भीती असेल, मनात जर निगेटिव्ह विचार असतील, पक्क लक्षात ठेवा. तुम्ही भीती 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 करत ती भीतीला पकडून ठेवलं आणि रडत राहिले तर तुमच्या रडण्याने तुमच्या मनातली भीती दूर होणार आहे का? आन्सर दीजिए. बोलो. तुमच्या रडण्याने तुमच्या मनातली भीती दूर होणार आहे का? सिंपल प्रश्न आहे माझा. सिंपल उत्तर द्या. नाही. बाबू. अरे मग भीती जर तुमच्या रडण्याने दूर होणार नाही, एवढे दिव्य ज्ञान तुम्हाला झालेलं आहे, मग रडता कशाला? पोराय हो, सोन्या मोत्या हो, अंबाबाई रडते कशाला? तर माय तक्रार कशाला करते? बरं, तक्रार करण्याने भीती दूर होईल? नाही. नुसत्या मनाच्या गोळ्या घेण्याने भीती दूर होईल? झाली भीती दूर? नाही. तो क्या करना चाहिए? बोलो. मग रडण्याने, तक्रार करण्याने, बोंबलण्याने, तक्रार किंवा दुसऱ्याला नावं ठेवण्याने जर भीती दूर होणार नाही तो क्या करना चाहिए? अभी आपको डिसाइड करना है. क्या? रडायचं की लढायचंय? यू हॅव टू डिसाइड. बोलो. टाईप करो. काय करायचंय? रडायचं का लढायचंय? काय करायचंय? लढायचंय. यस. तो मेरे प्यारे योद्धाओं, अब ध्यान दीजिए. तुम्ही रडलात तरीही भीती राहणारच आहे, तक्रार केली तरीही भीती राहणार आहे. पण नीट ऐका. जर तुम्ही रडत राहिलात, तक्रार करत राहिलात तर लाईफ टाइम भीती असेल. आणि जर तुम्ही लढलात तर भीती हरेपर्यंतच मनात भीती असेल, लाईफ टाइम शक्ती असेल. कळतंय? लढलात तर लाईफ टाइम शक्ती, रडला तो लाइफ टाइम भीती. आपको क्या चूज करना है? जल्दी जल्दी बोलो. क्या चूज करना है? बरोबर. व्हेरी गुड. तुम्ही लढायचं चूज केलेलं आहे. लक्षात घ्या. बॉडी अँड माइंड आर इंटरलिंक विथ इच अदर. एकमेकांशी जोडलेलं आहे. तुमची बॉडी लँग्वेज. मी काय म्हणतोय? मी काय वेडा आहे का की मोठ्याने बोला करायला? तुम्ही म्हटले हो माऊलीजी तुम्ही वेडेच आहे, तरी मला काही फरक पडणार आहे का? कारण मला माहिती आहे माझ्याबद्दल की मी वेडाच आहे. कसा वेडा आहे मी आनंदी राहणारा वेडा आहे, मी उत्साही राहणारा वेडा आहे, मी माझ्यासोबत हजारो लोकांना पागल करणारा वेडा आहे. कसा पागल करणारा? आनंद देऊन पागल करणारा. लोक कारणासाठी हसतात, मी विनाकारण हसायला लावणारा वेडा आहे. लोक भीती आल्याच्या नंतर रोग कशा दूर करायचा विचार करणारे वेडे आहेत. मी भीती येऊच नाही यासाठी काय करायचं हे सांगणारा वेड आहे. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत वेडे व्हायला तयार आहात? मग तुमची बॉडी लँग्वेज खूप महत्वाची आहे. लक्षात घ्या. तुमची बॉडी लँग्वेज महत्वाची आहे. तुम्ही जर असं मरेल माणसाला बघितलं असं, जय गुरुदेव माऊलीजी कसं काय चाललं? अरे बाबा मग चेहरा असा काऊन ठेवला? काही अवघड जागेचं दुःख नाही का? नाही माऊलीजी मी लय उत्साही आहे माऊलीजी, खूप उत्साह. अरे असं राहूच शकत नाही ना. उत्साही माणूस कसा बदलेल? जय गुरुदेव. तुमची बॉडी लँग्वेज, तुमचे डोळे, तुमचा चेहरा आत्ता बदला, या क्षणाला बदला. आणि म्हणून मोठ्या आवाजात मला सांगा. तुम्ही तुमच्या घरी असू द्या, हो असू द्या घरी, बोला, उत्तर द्या. लढायला तयार आहात? मग मोठ्याने म्हणा हो, मोठ्याने म्हणा हो, बोला यस. अजून जोरात बोला, बोला जोरात यस यस. अरे काय राव तुम्हाला भीतीचं सगळ्यांना बोंबलून ओरडून सांगताना काही वाटत नाही? तुम्ही सर्वांना सांगतात, तुम्ही स्वतःला चार सांगता मला भीती वाटते, मला भीती वाटते, मला भीती वाटते.
तुम्ही दवाखान्यात जातात, डॉक्टरला सांगतात, तुम्ही शिबिरात येतात, मला सांगतात, तुम्ही तुमच्या घरच्यांना, तुमच्या मित्रांना सांगतात. किती वेळेला सांगितलं भीती वाटते? इकडे बघा, मान खाली घालू नका. किती वेळेला तुम्ही दुसऱ्यांना सांगतात भीती वाटते, भीती वाटते? किती वेळेला म्हणतात माझं मनात नीट होते, नीट नाही विचार? किती वेळेला म्हणतात मला बोर होतंय? मग आत्ता मनाला काढून टाका. याच्यानंतर तसं बोलायचं नाही, लक्षात ठेवा. काय म्हणायचं? जोरात बोला. या जगाला ओरडून सांगा. तुमच्या शब्दांमधून वातावरणाला बदलू द्या. तुमच्या शब्दांमधून तुमच्या मनाला, तुमच्या शरीराला बदलावं असं वाटत असेल ना, तर जोरात बोला. यस, आय एम विनर. मी आत्मविश्वासू आहे. बोला, बोंबला. अरे वातावरण, या भिंती हादरल्या पाहिजे घराच्या. सध्याला चालल्याने हादरतात, कारण वजन तसं आहे. वजन शरीराचं नाही पाहिजे, वजन शब्दांचं पाहिजे. वजन पैशाचं नाही पाहिजे, वजन व्यक्तिमत्वाचं पाहिजे. वजन तुमच्या, लक्षात ठेवा, तुमच्या ड्रेसचं नाही पाहिजे. वजन तुमच्या शब्दांचं पाहिजे, तुमच्या व्यक्तिमत्वाचं पाहिजे, तुमच्या प्रेमाचं पाहिजे, तुमच्या बोलण्याचं पाहिजे, तुमच्या साथीचं पाहिजे. समजतंय सगळ्यांना? तयार आहे? पुन्हा एकदा सांगा. यस, नहीं सुना मैंने अभी तक. आवाज पाहिजे. नहीं सुना अभी तक. बोलो, तयार है सब लोग? यस, यस, अभी सुना मैंने आपका आवाज. मग ठरवणं प्लस बोलणं. लक्षात घ्या, मी काय सांगितलं तुम्हाला? माइंड अँड बॉडी रिलेशन. तसंच स्पीच, बोलणं आणि बॉडी आणि माइंड याचं सुद्धा रिलेशन. तुम्ही अरे प्रयोग करा. 3 भावंड जुळे, तुम्ही प्रयोग करा. 3 जुळ्या भावंडांवरती तुम्ही प्रयोग करा. वेगवेगळं ठेवा त्यांना. एकाला सतत पॉझिटिव्ह बोला. यस, तू करू शकतो, तू सगळं काही करू शकतो, तुझ्यात हिंमत आहे, तू राजा आहे, तू यस हे करू शकतो. कंटिन्यू पॉझिटिव्ह बोला. दुसऱ्या त्याच जुळ्या भावाला, मधल्या भावाला, त्याला बोला, अरे तुझ्यात काय रे, तुला अक्कल आहे का काही? तू काय करू शकतो? अरे नीट तुला धुता येत नाही, चालला बाकीचं काही करायला. बोला त्याला, निगेटिव्ह बोलत राहा. तसं तुम्ही बोलतातच लेकरांना. बोला त्याला निगेटिव्ह, तू काहीच करू शकत नाही, तू काहीच करू शकत नाही. आणि तिसऱ्या मुलाला चांगली बोलू नका, वाईटही बोलू नका. मोठे झाल्याच्या नंतर तुम्ही बघा, 3ही मुलं वेगवेगळे निघतात. अपवाद जर सोडला तर 99% मध्ये 3ही मुलं वेगवेगळे निघतात. ज्याला पॉझिटिव्ह बोललेलं ना, तो पॉझिटिव्ह बोललं, पॉझिटिव्हच जीवन होतं. ज्याला निगेटिव्ह बोललं ना, ते म्हणतं माझ्या बापाने सांगितलं मी काहीच करू शकत नाही. आणि ज्याला काहीच बोलत नाही, ते त्याचं जीवन निवडेल. काय निवडेल सांगता येत नाही. आणि हे प्रयोग केलेले आहेत, मी सांगत नाही. मानसोपचार तज्ञांनी झाडांवर प्रयोग केले. सारख्या क्वांटिटीचं बीज घेतलं, 3 बीज टाकले. एकाला पॉझिटिव्ह बोलत राहिलं की तुझी वाढ छान होतीये, तू सर्वांना सावली देणार आहे, तू छान वाढ. बोलत राहिलं, बोलत राहिलं, बोलत राहिलं. 90 दिवस प्रयोग केले. दुसऱ्याला निगेटिव्ह बोललं, तू वाढूच शकत नाही. त्या बीजाला बोललं, तुझ्यासारखा तर फालतू अंकुर कोणाचं नाहीच आहे, इतका घाणेरडं कुठलं झाड दिसत नाहीये, तुझे पानं असेच आहेत, तू तर वाढूच शकत नाही. आणि तिसऱ्याला काहीच बोललं नाही. 3ही झाडांची वाढ वेगवेगळ्या पद्धतीची झालेली आहे. हे प्रयोग केलेले आहेत. ज्या झाडासमोर चांगलं बोललं ना, ते झाड टवटवीत. अरे कशाला? ज्ञानयोगाचे साधक मला सांगा, मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. जे चैतन्य वनात येऊन गेलेले साधक आहे, ही चैतन्य वनातले 10 एकरची जी वनराई आहे, जिथे तुम्ही वेगवेगळे झाड आहेत, चैतन्य वनातले झाडांचं वातावरणच वेगळं आहे की नाही? मंत्रलीला आहे की नाही? ते झाडं जादुई आहेत की नाही? चैतन्य वनातले झाडं तुम्ही कधी अनुभवलं? जे साधक अनुभवलं असेल तर मला सांगा. आपण ज्या वेळेला शिबिरे घेतो आणि मी सांगतो झाडाचे पानं डोलतात, आपोआप झाडाचे पानं डोलतात की नाही डोलत? वारा येतो, आपोआप वारा येतं की नाही येत? पक्ष्यांचा आवाज म्हटलं की आपोआप पक्षी गातात की नाही? चैतन्य वनातलं वातावरणच वेगळं. का बरं? तिथे लाखो लोक पॉझिटिव्हिटी घेऊन येतात. आहे की नाही? तुमचं स्पीच, तुमचं बोलणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय बोलताय स्वतःशी? किती वेळेला हे भीती वाटणारी मंडळी, ओ इकडे लक्ष द्या, मुलीचे मामा वरमाय इकडे लक्ष द्या ना. किती वेळेला तुम्ही एका दिवसात मला भीती वाटते, मला ब्लड प्रेशर आहे, मला डायबिटीस आहे, माझं डोकं दुखतं, हे एका दिवसात किती वेळेला बोलता तो? कधी बोलणार? मग 2 गोष्टी. ठरवणं म्हणजे काय? ठरवणं म्हणजे काय? बॉडी अँड माइंड. आणि बोलणं म्हणजे काय? स्पीच अँड माइंड. बॉडी, माइंड अँड स्पीच कधी जोडणार एकमेकांना? कधी? कधी? बोला आत्ता. शब्दांचा परिणाम होतो ना. तुम्ही साधं बघा ना, जसं गाणं असेल ना तसं तुमचं मूड तयार होतं. गाणं आहे का? गाणं आहे का दुःखाचं? तुमचं मूड तसंच होतं. समजतंय का?
तेरे नाम हमने किया है, तसेच जातात, त्याच्यात त्याच मूड मध्ये जातात. दुसरं गाणं आहे का कुठलं तरी छान एकदम हिमतीचं, तुम्ही तसे बनतात. कळतंय? साधं गाणं आहे का, खून में तेरे मिट्टी मिट्टी में तेरा खून, कसं कसं होतं एकदम, होतं की नाही? तुम्ही काय बोलतात, अरे महत्वाचं आहे, तुमच्या शब्दांचा परिणाम होतो. रडणाऱ्या लोकांसोबत राहा, रडत राहा, बोंबलत राहा, निगेटिव्ह बोलत राहा, तसं बनतात तुम्ही. आणि बोला ना एकदा, हर हर महादेव बोला एकदा. सुलतान पिक्चर बघितला की नाही? बघितला? कसं आहे त्याच्यात, रे सुल्तान कर दे चढ़ाई, रे सुल्तान, अरे तुम कब करोगे, ये सुल्तान कब चढ़ाई करने वाला है, बोलो कब कब, अभी, याच क्षणात. समजते सगळ्यांना? मग आता या क्षणात मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका. ठरवणं आणि बोलणं, ठरवणं आणि बोलणं, बॉडी लँग्वेज आणि बोलणं एकाच वेळेला व्हायला पाहिजे. मला पुन्हा एकदा उत्तर द्या, भीतीतून बाहेर यायचं आहे? भीतीची लढायचं तयारी, रडायचं का लढायचंय, बोला. लढायचंय. मग सगळ्यांनी आता ठेवा तो मोबाईल, पहिल्यांदा हात असा करा, बोला बॉक्सर, मेरे सब बॉक्सर साथियों तयार रहो, करो ऐसा हात. ज्यांनी असा हात केला नाही ना, घ्या, तो रोग नाही, असं तुम्ही असा हात नका करू. ते रोग, ती भीती आहे ना, तुमच्या गळ्यात हार टाकून तुमच्याशी लग्न करेल, और सातों जन्म साथ रहेगी वो भीती, वो डर, याद रखो. सातों जन्म में तेरे, याद रखिए, वैसे वैसे ही होने वाला है. पहिले बोला ना, करा असा हात करा, लाजता कशाला म्हातार, आम्ही कशा करू अशा हात, करा ना, हात आहे ना, करा करा असा हात आणि बोला तुमच्या मनातली. आता आता ऐका बरं का मी काय काय बोलतो. ही जी पोज आहे ना, बॉक्सिंग पोज, लढायला तयार आहे तुम्ही. कुणाशी? घरच्यांशी नाही, माऊलीशी नाही, कुणाशी लढायला तयार आहे? मनातल्या नकारात्मक विचारांशी. हात असा ठेवा. हात खाली का बरं करतात? तुम्ही तिकडे तरी मला दिसतंय. चेहरा बघा माझा कसा आहे आणि हे काय प्रकारे, हे असं नाही, बॉडी चेस्ट अशी एकदम, खांदे असे करा, असा हात, दोन्ही हात असे करा 100%. आणि मनातली काय काय भीती आहे, मनातलं काय काय टेन्शन आहे, आणि त्या भीतीला, त्या टेन्शनला बोला. मी बोलतो तसं बोलायचं. चल ये पाहतो तुला, बोला. काय बोलायचं? चल ये पाहतो तुला, रे सुलतान कर चढाई, बोला. हर हर बोला, महादेव, हे बोलणं गरजेचं आहे. तयार आहे? रेडी? करा. आणि बघा, हा जो असा आहे ना, मला तुमच्यापैकी प्रत्येकाने असा असा जो आहे ना चेहरा, बॉक्सर सारखा एकदम असा असा फोटो काढायचा असतो. आणि हा फोटो तुमच्या डीपी वर ठेवा, फेसबुकच्या. हा फोटो तुमच्या व्हॉट्सअपवर ठेवा. लोकांनी विचारलं पाहिजे काय करतोय, सांगा मी लढाई करतोय. कुणाशी? माझ्यातल्या नकारात्मक गुणांची. लोकांनी विचारलं पाहिजे, 10 वेळेला विचारलं पाहिजे, हे काय करतोय? लढाई करतोय. कुणाशी? म्हणजे तुमच्या डोक्यात राहील की बस मुझे लढाई करने की. असं कधी असतं का आणि तसं कधी असतं का? मग तसेच राहा. मी जे जे काही सांगतोय, मी हसत खेळत सांगतोय, पण चुकीनं सुद्धा मनात कुठली शंका ठेवायची नाही. मी जे सांगतोय ना ते करा, करा असं. चल ये बघतो तुला, म्हणा म्हणा, चल ये बघतो तुला, चल ये बघतो तुला, यस आय विल विन, मी विजेता आहे, बोलास. असा फोटो मला पाहिजे तुमच्या डीपीचा, असा फोटो पाहिजे तुमच्या व्हॉट्सअपचा. आणि चढाई करायची तुमची तुम्ही, बरोबर आहे? मग आता लढाई करून, नीट व्यवस्थित आहे का, लढाई करून तुम्हाला जे काही मिळवायचंय, 2 शब्द नीट ऐका माझे, 2 वाक्य नीट ऐका. लढाई करून तुम्हाला आरोग्य मिळवायचं, यस नो? यस. लढाई करून, कुणाशी लढाई करून? नकारात्मक विचारांशी, भीतीशी लढाई करून तुम्हाला जिंकायचंय, यस. मग तुमचं जिंकणं, तुमचं आरोग्य, तुमचं समाधान, तुमचं यश, तुमचं विजेते होणं, नीट ऐका, यहां नहीं है, यहां नहीं है, फिर डर के उस पार है. काय सांगितलं मी? बोला. हे सगळं कुठे? भीतीच्या पलीकडे आहे. डर के उस पार है, डर के आगे जीत है. अरे ऐकू नका, बोला. डर के आगे जीत है. भीतीच्या पलीकडे विजय आहे, भीतीच्या पलीकडे विजय आहे. मग आता मला सांगा, तुम्हारे बीच में और वो यश, यश जो है ना, यश, सक्सेस, सक्सेस के बीच में अगर 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 दीवार है, किसकी दीवार? बोलो. डर की दीवार. तो क्या करेंगे? रोते बैठेंगे? छलांग लगाना चाहिए कि नहीं लगाना चाहिए? बोला. छलांग लगाना चाहिए कि नहीं लगाना चाहिए? तैयार सब लोग?
बोला मग एकदा, हर हर महादेव. आवाज आवाज पाहिजे 100% उत्साहाने. जय जिजाऊ, जय शिवराय. आवाज खतरनाक पाहिजे, मोठ्याने पाहिजे, बोलायचं जरा नीट व्यवस्थित आनंदाने 100%. यस, मी छलांग मारणार आहे. यस, मी भीतीवर विजय मिळवणार आहे. हाच उपाय आहे. मला एकदा सांगा, तुम्हाला जर सगळं काही माहिती आहे, मी जे बोलतोय ना, मला खूप मनापासून, खूप आनंदाने, खूप 100% तुमच्याकडनं उत्तर पाहिजे बरं का. मला तुमच्याकडनं उत्तर सगळ्यांकडनं पाहिजे. ही भीती मनात आहे, ही भीती असं काहीच नसतं, ही भीती म्हणजे मनाचा खेळ आहे, हे सगळं तुम्हाला माहिती ना? बोला, हे माहिती आहे का नाही माहिती होतं की नव्हतं माहिती आतापर्यंत? मग जर हे सगळं तुम्हाला माहिती असेल, नीट व्यवस्थित आहे का, हे सगळं जर तुम्हाला माहिती असेल, तर आजपर्यंत हा आत्मविश्वास तुम्ही का नाही मिळवला? आजपर्यंत हा आनंद तुम्ही का नाही मिळवला? आणि आजपर्यंत तुम्हाला रोग का झाले, स्वास्थ्य का झालं? माहिती ना तुम्हाला सगळं? ज्ञानी मंडळी, का झालं मला उत्तर द्या. मी सांगू, मी विचारू? आजपर्यंत सगळं झालं, ठीक आहे, राहू दे आजपर्यंत झालेलं. इथून पुढे पाहिजे? बोला, इथून पुढे रोग पाहिजे का? इथून पुढे तणाव पाहिजे का? इथून पुढे टेन्शन पाहिजे का? नाही ना. मग आजपर्यंत न मिळालेलं मिळवायचंय तुम्हाला? आवाज येऊ द्या ना. आजपर्यंत न मिळवलेलं मिळवायचं तुम्हाला? मग जर आजपर्यंत न मिळवलेलं जर मिळवायचं असेल, तर आजपर्यंत न केलेलं कर्म करणं गरजेचं आहे की नाही, सांगा. जे आजपर्यंत करत होता तेच करत राहिलात, मिळेल का तुम्हाला? हे मिळालं का आजपर्यंत? मग त्याच गोष्टी करायच्या का? गोळ्या घेतच मारायचंय का? सांगा मला. ही तळमळ तुमच्यासाठी. जर आजपर्यंत जे काही नाही मिळालं ते जर मिळवायचं असेल, तर आजपर्यंत जे केलं नाही ना ते करा. हे असं कधीच केलं नाही, कधीच असं केलं नाही. लाज, प्रत्येक गोष्टीची लाज वाटते. असं कसं करून, येणे काय होणार आहे, येणे काय होणार आहे? अरे हाच कचरा काढायचा आहे विचारांचा. डोक्यातला कचरा जीवन कचरा बनवतं, लक्षात ठेवा. समजतंय? आणि या विचारांना घ्या प्लीज. हात जोडून विनंती करतोय मी तुम्हाला, की जे मी बोलतोय ना ते विचारांना घ्या. हे विचारांनी जीवन बदला, स्वतःला बदला. हे शिबिर, हा सत्संग नीट आहे का, तुमच्या बायकोसाठी नाहीये, मुलांसाठी नाहीये, शेजारच्यासाठी नाहीये, तुमच्या साथीदारासाठी नाहीये. हा सत्संग तुमच्या आई बापा सासू सुनेसाठी नाहीये. हा सत्संग फक्त आणि फक्त तुमच्या स्वतःसाठी आहे. बदलायचे तुम्हाला स्वतःला, दुसऱ्यांकडे बघायचं नाहीये. हे सुद्धा मी विचार सांगतो ना, हे विचारांना घ्या ना, घ्या विचारांना आणि बदला जीवन. दुर्दैव असे अनेक लोक, रोगी लोक, तणाव असलेले लोक, निगेटिव्ह लोक काय करतात, ते मी सांगतोय ते विचार घेत नाही, ते विचारांना बघत नाही, ते विचारांनी बदलत नाही स्वतःला. ते मी बोलताना सुद्धा काय विचार करतात, ते विचार काही लोक कसे करतात, ते माझा ड्रेस बघतात. ते माऊली काय बोलतात ते बघत नाही, माऊलींचे शब्द घेत नाही, ते माऊलीचे ड्रेस बघतात. माऊली तुम्ही टी शर्ट नाही घातला पाहिजे. काल मला एका जणाने फोन केला, सांगितलं माऊली तुमचे सगळे सत्संग खूप भारी आहे, पण तुम्ही तुमचे जर ड्रेसिंग आहे ना, ते ड्रेसिंग अगोदर बदला, हे ड्रेस चेंज करा म्हणे. हे टी शर्ट घालून काय करतात, हे मॉडर्न टी शर्ट घालून तुम्ही काय काय करणार? म्हणजे तुमचं जीवन बदलायचं की नाही बदलायचं, माऊलींमध्ये ऊर्जा आहे की नाहीये, किंवा माऊली तळमळीने बोलतात की नाही बदलत, हे माऊलीच्या ड्रेसवरतून ठरेल. सांगा ना मला. तुमचा हा जो राम ड्रेसला आहे ना, तो नकोय मला. मी माझ्या मस्तीत जगतो, मी माझ्या आनंदात जगतोय. तुला माझा टी शर्ट बघायचा आहे, सांगा ना. तुम्हाला माझा टी शर्ट बदलायचा आहे की माझे विचार बदलायचे? आणि टी शर्ट जरी बघायचं असेल ना, एकदा बघून घ्या. यू क्रिएट युअर ओन वर्ल्ड. तुमचं जीवन तुम्ही निर्माण करणार. माझा टी शर्ट सुद्धा हेच सांगतोय. काय प्रॉब्लेम लोकांना कळत नाही. तुमचे कपडे चेंज करा. का बरं? म्हणजे तुम्ही महाराजांसारखेच कपडे घातले पाहिजे. साधू संत म्हणजे जगण्यात काहीच नाहीये. साधू संताचा अर्थ वागण्यात काहीच नाहीये. साधू संत म्हणजे फक्त कपडेच वाढवले, कपडे भगवेच घातले पाहिजे, किंवा पांढरे कपडेच घातले पाहिजे, किंवा कपडे त्याग केला पाहिजे आणि दाढी वाढवायला पाहिजे, तरच साधू संत आहे. संसारात राहून संन्यासी नाही होऊ शकत माणूस. ही जी कोती वृत्ती आहे, काढा अगोदर. काय बघतात माझा टी शर्ट, काय बघतात माझे कपडे, आणि काय कॉमेंट करताय तुम्ही या स्वतःला?
विचारा स्वतःला. माऊली काय सांगतात ते बघ ना. नाही, ड्रेस कसा आहे. काय कमाल आहे राव. अरे अरे अनेक साधक, म्हणजे हे मी कशासाठी सांगतोय, हे मला अनुभव येतात. अनेक साधक सांगतात. हे जे साधक आहेत ना, म्हणजे ज्या साधकांनी शिबिर केलेले ते तर बदलतच, पण त्याच्या घरातले साधक ज्यांनी शिबिर केलेलं नाहीये हे हुशार लोक असतात. समजा एखाद्या वेळेला भांडण झालं ना, तर शिबिर न केलेल्या मंडळी सुद्धा काय करतात माहितीये का, ते काय करतात, ते सांगतात तुझ्या माऊलीने हेच सांगितलं का तुला. म्हणजे हे स्वतः दीडशाने शिबिर करणार नाही आणि यांना म्हणतील तुझ्या माऊलीने तेच सांगितलं का. अरे तुम्ही काय एकमेकांना बदलायला निघालेले, सांगा ना मला. कुठे कमी पडतोय मी माझं 100% देण्यामध्ये. आज मी 43 वर्षाचा असताना सुद्धा मी जो खूप फुल आनंदी लहान बाळासारखा आहे. का बरं? कारण मी कुठल्या चक्रात बंधनात अडकलो नाही, कोणाच्या म्हणण्याने अडकणार नाही. आणि ज्यांना असं वाटतं ना की माऊलीने भगवे कपडेच घातले पाहिजे तरच माऊलीजी म्हणजे संत म्हणून घेतील, मुळात मी संत नाहीच आहे. मी सर्वसामान्य व्यक्ती आहे. माझ्यातला आनंद दुसऱ्यांना देणं एवढंच मला फक्त माहिती आहे. समजतंय का? विचारांना घ्या, विचारांना. एका जणांनी मला सांग, माऊली काल व्हिडिओ टाकला बघा मी, की संगत कशी जीवन बदलत असते. कालचा व्हिडिओ बघा आपला, की या लोकांपासून दूर राहा, व्यसनी लोक, हे असे लोक तसे. एका जणाने मला सांगितलं, माऊली तुमचे साधक तरी बदलले का, तुमच्या साधकांचे मुलं तरी बदलले का. एका जणाने आज सकाळीच मला सांगितलं, विचारलं तुमचे साधकांचे मुलं बघितले का. मी त्यांना एकच सांगतो की दुसऱ्याच्या ताटात बघणं सोडा, आपलं कुठे जळतंय ते बघा. लागेल माझे शब्द मनामध्ये, पण मी 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 काय करतोय ते बघा. हा सत्संग दुसऱ्यासाठी नाहीच आहे. कोण बदलेल तुम्ही बदलाव म्हणून सुद्धा मी बोलत नाही. एखाद्याने दाढी वाढवलेली आणि लोक म्हणतात अरे कटिंगचं दुकान आहे त्याच्या घरा शेजारी, बघा ना यांनी दाढी वाढवली, काय फायदा कटिंगचं दुकान. अरे यांनी दाढी करण्यासाठी, कटिंग करण्यासाठी तिथे जायला पाहिजे ना. जायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. का वस्तारा घेऊन नाव्याने फिरलं पाहिजे तुमच्या पाठीमागे. तुम्ही तिथे जात नाही आणि म्हणतात दाढीचं दुकान आहे तरी सुद्धा दाढी कस काय वाढलेली याची. तुमची गाडी खराब आहे, प्रॉब्लेम तुमचा आहे ना. कारण तुमच्या घराच्या शेजारी जरी गॅरेज असेल, कळतंय का, तुमच्या घराच्या शेजारी जरी गॅरेज असेल आणि तुम्ही म्हणतात घराच्या शेजारी गॅरेज गाडी खराब कस काय झाली. अरे यांनी गाडी घेऊन गेला का तिथे, सांगा मला. आणली का तुम्ही गाडी गॅरेजमध्ये ज्ञानयोगाच्या जीवनाची. आणि हे जे ज्ञानयोग आहे ना, लक्षपूर्वक आहे का, हे शोरूम नाहीये, हे वर्कशॉप आहे. शोरूम मध्ये गाडी छानच दिसते, ज्यावेळेस आला ना, जन्म झाला छान होती, पण जीवनाचा जो प्रवास तुम्ही करतात ना त्याच्यामध्ये गाडी शॉक ऑब्झर खराब होतात, कोणाचं सायलेन्सर खराब होतं, त्या प्रवासामध्ये गाडीचा हेडलाईट फुटतो, त्या प्रवासामध्ये कुठेतरी ऑइलिंग हे करावं लागतं. मग तुम्ही सर्व्हिसिंग करतायत का, दुसऱ्याकडे कशाला बघता हो तुम्ही. स्वतःच बघ ना. त्या बाबूचं असंच झालं ना, जोक म्हणून सांगतोय, जोक म्हणूनच घ्या. बाबू होता कॉलेजमध्ये असताना सर, आणि हे सर सुद्धा बाबू सारखेच. बाबूला विचारलं की सांग प्रतापगड कुठे, आणि सर माहिती नाही. सांग प्लासीची लढाई कुठे झाली, म्हणे सर माहिती नाही. म्हणजे दुसरं महायुद्ध कुठे झालं, म्हणे सर माहिती नाही. म्हणजे पहिलं महायुद्धाचे किती वेळा साली झालं, म्हणे माहिती नाही. बाबूचे सर बाबूला म्हणतात इतिहासाच्या पुस्तकात जर लक्ष दिलं असतं ना तर कळालं असतं हे सगळं काय आहे. भाऊ म्हणतो सर मला सुद्धा एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. म्हणे बोला. म्हणे सचिन कोण आहे सांगा, म्हणे माहिती नाही. म्हणजे प्रमोद कोण आहे सांगा, म्हणे माहिती नाही. सुभाष कोण आहे सांगा, म्हणे माहिती नाही. बाबू म्हणतो स्वतःच्या पोरीकडे जर लक्ष दिलं असतं ना ते सगळे कोण आहेत ते माहिती राहिले असते. हे तुमच्या मुलीचे मित्र आहेत, जरा लक्ष ठेवा पोरीकडे. हे या लोकांचं आहे ना, हे असं होत असतं का. ही तुमच्या मनातली भीती, तुमच्या शरीराला जे रोग आले ना, तुम्हाला जे व्यसनांची गरज पडते ना, तुमच्या घरात जे भांडण नाही, कशामुळे माहितीये का, तुम्ही दुसऱ्याचं जीवन बदलायला निघालेले. तो काय करतो, त्याचं पोरग बदललं का. तुमचे साधक काय करतायत, अरे मी स्वतः नीट आहे का. हे सत्संग, हे शिबिर किंवा हे जे आहे ना, हे तुम्हाला सुधारवण्यासाठी बोलत नाही. हा दर रविवारचा सत्संग मी वारंवार सांगतोय, ही माझी जाणीव मला स्वतःला करून द्यायची, याच्यासाठी मी बोलतोय. आणि एवढं बोलून एवढं ऐकून सुद्धा जर तुम्ही कोरडेत, दोष
ज्ञानयोगाचा नाहीये, या ज्ञानगंगेचा नाहीये, तुमचा आहे. नदी वाहते समोरून आणि तुम्ही कोरडेत. याचा अर्थच आहे की तुम्ही डुबकी मारायला तयार नाही, तुम्ही दुसऱ्यांकडेच बघताय. दुसऱ्यांच्या ताटात काय बघता 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 आपल्या ताटातलं कुत्र्याने पळवून नेलं तरी तुम्हाला कळत नाहीये. याचं पोरगं काय करते, त्याचं पोरगं काय करते, तू काय करतोय ते बघ. हे मी मला सांगतोय. हे शिबिर सुद्धा घेताना आनंदी राह. लोकांना सांगत नाही मी आनंदी राहतो, तेव्हा माझ्या चेहऱ्याकडे बघून लोक आनंदी राहतात. अरे डायबिटीस, बीपी वाले तुम्ही डॉक्टरकडे जा, ते तुम्हाला गोळ्या देतील, ते स्वतः गोळ्या घेत असतात. काय अधिकार यांना? मी सत्य बोलतो त्याच्यामुळे लागेल प्रत्येकाला. योग शिक्षक आहेत आणि ढेऱ्या वाढलेल्या आहेत. मग आहे का संयम? दुसऱ्याला शिकवतात तुम्ही. हे मी शिकवलेलं, मी स्वतःशी ठरवलेलं, मी हे दुसऱ्यांशी बोलत नाहीये. हे माझं स्वगत सुरू आहे, माझं आहे. मी कोणाला एका व्यक्तीला XYZ व्यक्तीला बोलत नाही, मी स्वतः ठरवलेलं आहे. कधी रोग आला ना मला, बीपी डायबिटीस, शिबिर घेणं सोडून देईल मी, कारण मला अधिकार नाही. ज्यावेळेस मी इतरांना सांगतो की दारू सोडा, अरे मी चहा सुद्धा घेत नाही, जर मी चहा घेतला चोरून तुम्हाला काय कळणार? पण माझं मला कळतं ना, माझ्या शब्दाला वजन येणार नाही. हे जे जीव तोडून तुम्हाला आपलं समजून मी बोलतोय, हे मी बोलू शकणार नाही ना. म्हणून हा सत्संग इतरांसाठी नाहीये, स्वतःला बदलण्यासाठी. स्वतःच्या ताटात काय आहे ते बघा. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, हे करू नका. इतरांबद्दल बोलणं आत्तापासून बंद करा. हे दुसऱ्यांबद्दल बोलून 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 ना आपल्या खाली काय आग लागलेली हे विसरून गेलेले आपण. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत चर्चा कोणाची करतात? दुसऱ्यांशी. बोलतात कोणाची? दुसऱ्यांशी. घेतात काय? निगेटिव्ह. जोपर्यंत स्वतःने स्वतःला बघत नाही, जोपर्यंत स्वतःला पॉझिटिव्ह बघत नाही, आणि जे स्वतःत पॉझिटिव्ह बघू शकत नाही ना, ते दुसऱ्यात काय पॉझिटिव्ह बघणार? जे स्वतःत पॉझिटिव्ह बघू शकत नाही, जे आई बापामध्ये पॉझिटिव्ह बघू शकत नाही, ते सत्संगाला सुद्धा नावच ठेवणार आहे. त्यांना याच्यात सुद्धा काही चांगलं दिसूच शकत नाही. का बरं? कारण त्यांची वृत्तीच तशी आहे. आणि असली वृत्ती असलेल्या लोकांची कृती तशीच असते, यांचं बोलणं तसंच असतं. आणि पुन्हा हे दवाखान्यात जातील, आयुष्यभर गोळ्या घेत जातील, गोळ्या घेत जगतील, पण हे वेळ काढणार नाही स्वतःसाठी. काही कॉमेंट येतात, माऊलीजी तुमचा सत्संग फार मोठा असतो, तुम्ही 20 मिनिटाचा किंवा अर्ध्या तासात सत्संग ठेवण्याच्या ऐवजी तुम्ही 2च मिनिटात सत्संग ठेवा. घ्या. दवाखान्यात किती वेळ जातो रे? टीव्ही किती वेळ बघता तुम्ही? सिरियल किती वेळ बघतात? ऍडमिट झाल्याच्या नंतर मरेपर्यंत गोळ्या घेतात तुम्ही नंतर बीपी डायबिटीसच्या. पण डायबिटीसचा अर्ध्या तासाचा व्हिडिओ जो तुमच्यासाठी आहे, अरे एवढी सोपी माहिती कुठेच नाही, अशी माहिती तुम्हाला देत आहेत, आणि तुम्ही काय म्हणतात व्हिडिओ 2 मिनिटाचा करा. का बरं? मला व्हिडिओ वाढवायचे, धंदा करायचा मला. हे जे मी सांगतो हे गरजेचं नाही का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगा. हे गरजेचं नाहीये? हे कोण सांगणार तुम्हाला? इतक्या स्पष्टपणे तोच व्यक्ती सांगू शकतो जो निस्पृह आहे, ज्याला तुमच्याशी काही घेणं देणं नाहीये. तुम्ही चांगलं म्हणाव का वाईट म्हणाव, मला काही घेणं देणं नाहीये. मी माझं 100% तुम्हाला देणार आहे. तुम्ही शिव्या घातल्या तरी मला काही फरक पडत नाही, तुम्ही चांगलं बोललं तरी मी कुठे हरभऱ्याच्या झाडावर चढत नाही. का बरं? कारण ज्ञानयोगाचा हा प्रवास मी माझ्यासाठी करतोय. हा तो भाग वेगळा, की 1 कोटी साधक माझ्या प्रेमाने आपोआप माझ्यासोबत जोडले गेले. का बरं? कारण मी इतक्या हृदयापासून राहतो माझ्या प्रत्येक साधकाला, आणि हे साधकाशिवाय इतरांना कळणार पण नाही. की जर एखाद्या साधकाचं चुकलं, मी कान पकडतो त्याचा, मी प्रेमाने बोलतो त्याला, मी आनंदाने जवळ घेऊन त्याच्याशी बोलेल, मी हसत खेळत गप्पा मारत बोलेल, मी लहानातला लहान होऊन नाचेल त्याच्यासमोर. का बरं? माझी प्रत्येक कृती तुमच्या भल्यासाठी असणारे हे माझं हृदय जाणतं. मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. हा माझ्याशी संवाद आहे, तुमचा तुमच्याशी संवाद चालू आहे का? विचारा. काय सांगितलं मी तुम्हाला? डर के उस पार जीत है. ही जी टेकडी आहे ना, ही भीतीची, याला पार करावं लागणार आहे तुम्हाला. आणि माऊली पार करता करता पडलो तर पुन्हा उठ, पुन्हा पळ, पुन्हा उठ, पुन्हा पळ, पुन्हा उठ, पुन्हा पळ. रे सुलतान कर दे चढाई, पुन्हा उठ, पुन्हा पळ. हर हर महादेव, जय जिजाऊ, जय शिवराय. चल चल पुढं, जात राहा पुढं. आहे उडी मारायला तयार? बोला. समजतंय? काय गोष्टी बघितल्या आपण? 2. काय कशाविषयी बघितलं? एक ठरवणं, आणि दुसरं बोलणं, आणि तिसरं पाहणं.
नंबर 3 आहे पाहणं. ठरवायचं कोणासाठी ठरवायचं? स्वतःसाठी. बोलायचं कोणासाठी बोलायचं? स्वतःसाठी. पाहायचं कुणाला पाहायचं? स्वतःला. की तुमच्या मनातली जी भीती आहे ना, नीट आहे का लक्षपूर्वक, ही कशामुळे आलेली माहिती? अरे तुम्ही जे पाहता डोळ्यांनी ते आपोआप तसं तुमच्या मनात तयार होतं ना. आज एवढ्या ज्या नकारात्मक गोष्टी, मी सांगत नाही कुठल्या नकारात्मक गोष्टी आहे, या सगळ्या नकारात्मक गोष्टी वाढल्या. कुणामुळे वाढल्या? कारण तुम्ही तेच बघतायत. काय बघताय तुम्ही टीव्ही मध्ये? काय बघताय टीव्ही मध्ये? विचारा ना, स्वतःला विचार, काय पाहताय तुम्ही टीव्ही मध्ये? अरे जे निगेटिव्ह गोष्टी बघतात ना, पॉझिटिव्ह येऊच शकत नाही. ही भीती का तयार झालेली आहे? कारण तुम्ही निगेटिव्ह बघता. अरे साधं कोरोनाचं उदाहरण बघा. मी पहिल्यापासून डोळ्यासमोर, मी सोशल मीडियावरती सुद्धा हे सांगितलंय की मला कधी कोरोना होणार नाही. का बरं? कारण मी स्वतःला अशा वातावरणात ठेवतो, मी असं बोलतो, मी असं वागतो, मी अशी कृती करतो की ज्याच्यातून माझ्या विचारांची रोगप्रतिकारक क्षमता वाढणार आहे. शरीराचीच नाही, विचारांची सुद्धा. मी सगळ्यांचं चांगलं व्हावं हीच प्रार्थना करतो. माझ्या मनात कधीच याचं वाईट व्हायला पाहिजे किंवा याच्या मला पुढे जायचंय असं आजपर्यंत कधी आलेलं नाही, येऊ पण शकत नाही. का बरं? मी ज्ञानयोगाचा साधक आहे. मी रोज प्राणायाम करतो. मी डोंगरावरती जातो. मला ऑक्सिमीटरची गरज नाही ऑक्सिजन चेक करण्यासाठी. एकदा जाऊन या बरं डोंगरावरती. मी रोज जातो. मी प्राणायाम करतो, मी ध्यान करतो, मी आनंदी आहे. तुम्ही काय बघताय टीव्हीवरती? अरे जे कोरोनाच्या बातम्या बघून 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 पागल झालेत ना, या कोरोनाच्या बातम्याने यांना कोरोना झालेला आहे. घाबरलेत. कोरोना झाला म्हणजे काय? कोरोना कुणाला होऊ शकतो, पण ते घाबरलेत. अर्धे तिथंच घाबरून जातात. का बरं? इथे एवढे लोक गेले, इथे एवढे पॉझिटिव्ह, तिथे तेवढे पॉझिटिव्ह, तिथे तेवढे पॉझिटिव्ह. याला असं वाटतं बस आता मला मरतो काय, मरतो का काय, मरतो का काय. या सगळ्या लॉकडाऊन पासून ही असली भीती वाढलेली. मरण्याची भीती, कोरोनाची भीती, रोगांची भीती. घराच्या बाजूला कोरोना झाला, असे हजारो लोक आहेत की त्याला वाटतं आता आपण मरतो का काय, मरतो का काय, मरतो का काय. ते 10 वेळेला नवीन रोग आले आता. कुठला? ते ओसीडी काय काय म्हणतात त्याला, ते हात धुवायचा रोग. 15 वेळेला हात धुतात लोक. का बरं? भीती 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 भीती. अरे भीतीत जगतायत, भीतीत मरतायत. जगण्याची भीती, मरण्याची भीती, आणि चांगलं बघायची सवय नाही. बघा अगोदर, तुम्ही बघा, तुम्ही काय पाहतायत ते बघा. अगोदर बघा तुम्ही. मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. मी काय सांगतोय ते लक्षपूर्वक ऐका. बघा. तुम्ही निगेटिव्ह लोकांच्या सोबत राहा, निगेटिव्ह लोकांसोबत बोला, आणि तुम्ही निगेटिव्ह सूचना स्वतःमध्ये द्या. निगेटिव्हच घडणार. तुमचा मोबाईल, तुमच्या घरातला हॉल, तुमची गाडी, तुमचं बोलणंच असं पाहिजे की प्रत्येक ठिकाणून तुम्हाला पॉझिटिव्हिटी मिळेल. आणि मोबाईल उघडला ना, सत्संग ऐका ना. संगत, पुढची जी गोष्ट आहे ना, सगळ्यात महत्वाचं काय सांगितलं मी? संगत. संगत सगळ्यात महत्व, संगत आणि कृती सगळ्यात महत्वाची. लक्षपूर्वक ऐका. आणि याच्यानंतर आपल्याला एक अतिशय महत्वाचं ध्यान घ्यायचंय. काय सांगतोय मी, नीट ऐका. जशी संगत तशी रंगत, जशी रंगत तशी विचारांची पंगत, आणि जशी विचारांची पंगत तशीच जीवनाची असते गत. समजतंय? जशी संगत तशी रंगत, आणि जशी रंगत तशी विचारांची पंगत. नीट ऐका. एक एक वाक्य माझं नीट व्यवस्थित ऐका. स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी तुम्ही रोज कुणाची संगत केली सांगा, मला उत्तर द्या. स्वतःला उत्तर द्या. पुन्हा विचारतोय. स्वतःला मोटिवेटेड, स्वतःला जागरूक, स्वतःला आनंदी, स्वतःला उत्साही, स्वतःला आरोग्य संपन्न ठेवण्यासाठी तुम्ही रोज कोणाची संगत करतात? मला उत्तर पाहिजे. कोणता सत्संग तुम्ही ऐकतात? किती वेळ सत्संग ऐकतात? कोणत्या व्यक्तीच्या सोबत तुम्ही राहतात? कुठला क्लास तुम्ही केलेला आहे? कुठले पुस्तक वाचताय तुम्ही? स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी काय केले तुम्ही? कुठलं पुस्तक वाचलं? कुठल्या व्यक्तीच्या सोबत राहिलात पॉझिटिव्हली, लहान बाळ बनून? मी पुन्हा सांगतो, मी रोज स्वतःला फक्त पॉझिटिव्ह वातावरणातच ठेवतो, आणि म्हणून ही पॉझिटिव्हिटी आहे. खरंच तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेममधून बाहेर यायचंय का? यायचंय बाहेर? मग जर तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेम मधून बाहेर यायचं आहे तर सांगा, किती वेळ तुम्ही चांगल्या संगतीत, चांगल्या विचारात, चांगल्या लोकांसोबत
दिवसभरात राहतात उत्तर पाहिजे. किती वेळ राहतात? 5 तास जर टीव्हीच बघतायत निगेटिव्ह, किती वेळ तुम्ही सत्संग ऐकतायत? अरे साधी गोष्ट, संगत कशी बघा, जे डॉक्टरांसोबत राहता ना त्याला गोळ्यांमधलं आपोआप कळायला लागतं की नाही कळत? डॉक्टर नसेल तर एखादा कंपाऊंडर सुद्धा गोळ्या देतो. जे इंजिनियर सोबत राहतं त्याला आपोआप माप कसं घ्यायचं ते कळतं. अरे जे साधे तुम्ही बघा, मोबाईल शॉपिंगमध्ये जा आणि मोबाईल शॉपिंगमध्ये मोठे मोठे इंजिनियर लोक त्यांचा मोबाईल घेऊन देतात आणि तिथं जे लहान लहान पोरं मोबाईल दुरुस्त करतात, कुणी शिकवलं त्यांना? संगत. मोबाईल दुरुस्त करणाऱ्यांच्या सोबत राहा तुम्ही, आपोआप मोबाईल दुरुस्त करायला लागतात. जो समुद्रातला कोळी आहे त्याला पोहणं शिकण्याची गरज पडत नाही, त्याची संगत आहे, ते आपोआप पोहणं शिकतं. तुम्ही भीती का वाटते तुम्हाला? निगेटिव्ह विचार काय येतात? कारण तुम्ही निगेटिव्ह लोकांसोबत राहतात आणि ढकलतात पुन्हा दुसऱ्यावर. बदलायचं का? म्हणून मी 4-4दा विचारतोय, बदलायचंय खरंच तुम्हाला? इच्छा आहे बदलायची? आहे खरंच इच्छा? मग सांगा ना, किती वेळ तुम्ही चांगल्या व्यक्तींसोबत, चांगल्या पुस्तकांसोबत, चांगल्या सत्संगासोबत, चांगल्या विचारांसोबत राहतात? किती वेळ राहिले तुम्ही भीती 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 नकारात्मक विचार करतात? अरे किती वेळ तुम्ही दिवसभर नामस्मरण केलं? किती वेळ तुम्ही सांगा ना साधं, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, किती वेळ म्हटलो असं? भीतीचा जाप तुम्ही करतात? नीट ऐका माझं वाक्य, सगळ्यात महत्वाचं या सत्संगातले वाक्य. तुमचं बोलणं, तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमच्या संगतीचा आणि तुमच्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम आहे. तुमचं बोलणं, तुमचं चालणं, तुमचे विचार, तुमच्या मनातल्या भावना, तुमची कृती, तुमच्या सवयी, या सगळ्या तुमच्या संगतीचा परिणाम आहे. तुम्ही दिवसभर निगेटिव्ह लोकांसोबत राहा, निगेटिव्ह बातम्याच तुम्ही वाचा, कशी मनातली भीती निघून जाईल? सांगा ना तुम्ही मला. मग सकारात्मक लोकांसोबत राहिलात का तुम्ही? दिवसातून किती वेळेला तुम्ही राहिलात? जर निगेटिव्ह लोकांसोबत तुम्ही राहिलात, तुम्ही स्वतःला विचार करा, निगेटिव्ह लोकांसोबत राहिला तर कोणत्या सूचना तुमच्या आतमध्ये जाणार आहे? तू काहीच करू शकत नाही. अरे बापरे, ते भीतीचं लय खतरनाक असतं बरं, आणि ते बघ ते मानसिक रुग्ण होतात बरं ते लोक, आणि भीती वाटली ना दवाखान्यात जाऊन ये बरं, आणि तू काहीच करू शकत नाही. अरे भीतीचं फार कठीण असतं, एकदा मन बिघडलं ना फार प्रॉब्लेम येतात बरं, आणि सुसाईडचे विचार येतात बरं. तुम्हाला कळतंय का काय टाकतायत तुम्ही? या सूचना टाकतील ना निगेटिव्ह लोक? पॉझिटिव्ह लोक कोणत्या सूचना टाकतील? बोला. अरे तू जाऊ शकतो, अरे भीती काही नसतं, तू यस म्हण, तू आनंदी हो, तू उत्साही हो, टाकतील ना? मग संध्याकाळच्या ज्या सिरियल, तुमची टीव्ही आहे, तुमचं जीवन आहे, पण ते सिरियल मधून तुम्ही काय टाकतायत? सांगा ना. ती नागिन सिरियल बघून बघून लोकांच्या स्वप्नात नागिन येऊ लागली. खोटं बोलत नाही मी, बघा तुम्ही. फिरायला जा ना त्याच्याऐवजी संध्याकाळी छान आनंदाने, एन्जॉय करा ना आयुष्य, एकमेकांशी बोला ना. नाही, मी पुन्हा एकदा सांगतो, तुमचा मोबाईल उघडला ना फक्त पॉझिटिव्हिटी दिसली पाहिजे, सत्संग दिसले पाहिजे तुम्हाला. माऊलीचेच ठेवा असं मी म्हणत नाही, कुठले पण सत्संग, पॉझिटिव्ह विचारांचे सत्संग. पुस्तक पाहिलं ना पॉझिटिव्ह पाहिजे. आजूबाजू लोक वातावरण आले ना की एकमेकांशी पॉझिटिव्ह बोललं पाहिजे. तुमची गाडी उघडली ना असं काहीतरी पाहिजे की पॉझिटिव्हिटी यायला पाहिजे. अरे एवढंच कशाला, तुम्ही तुमच्या घरात प्रवेश केला ना की पॉझिटिव्ह. किती पॉझिटिव्ह वाक्य लिहून ठेवले हो तुमच्या घरामध्ये तुम्ही? सांगा. जर समजा तुम्ही पॉझिटिव्ह लिहिलं, मी सांगितलं या 5 गोष्टी केल्या, ठरवणं, बोलणं, संगत, कृती, पाहणं, या 5 गोष्टी जर पॉझिटिव्ह केल्या ना, तुम्ही स्वतःहून बदललं ना स्वतःला, एका क्षणात भीती निघून जाते हो, एका क्षणात. आणि याच्यासाठी आता आपल्याला या क्षणात इथं मी थांबणार आहे, पण एक अतिशय अद्भुत, मी पुन्हा एकदा सांगतो, जगात कुठेच न केलेला एक प्रयोग आपल्याला करायचा आहे. कुठला? भीती, तणाव, नैराश्य, नकारात्मक घालवण्यासाठीचं एक प्रयोग, एक मेथड करायची. काय नाव आहे या प्रयोगाचं? या प्रयोगाचं नाव आहे भीती दूर करणारी माऊली मेथड. आणि मला गॅरंटी,
नावच ठेवत राहिले, बघतच राहिले, हा सत्संग ऐकताना सुद्धा नुसतं बघितलं तर तुम्हाला काही जाणवणार नाही. हे बघायचं नाहीये, सहभागी व्हायचंय. हे नुसतं बोलायचं नाहीये, फील करायचंय. मग हे फील करायला, सहभागी व्हायला, हे पुढचं ध्यान करायला, ही पुढची माऊली मेथड करायला तुम्ही तयार आहात? हा भीती दूर करणारा प्रयोग करायला तुम्ही तयार आहात? यस. मग जर तयार असेल, मोबाईल समोर ठेवा. फक्त 7 ते 8 मिनिटाचा प्रयोग. आणि आत्ताची तुमची मनाची अवस्था बघा, भीती असेल, तणाव असेल, टेन्शन असेल, आणि हा प्रयोग केल्या केल्या तुमचं जीवन, तुमचं शरीर, तुमच्या मनात कशी चैतन्य शक्ती येते बघा. पण अट एकच आहे, काय? तुम्ही जे काही करणार आहात हे 100% नाही, 500% करायचं आहे. 500%. आर यू रेडी? आर यू रेडी टू गिव्ह युअर 100%? तुमचं 100% द्यायला तुम्ही तयार आहात? आणि हे तयार असताल, दुसरी गोष्ट, हे असं का करायचं विचारायचं नाही, फक्त करायचं. जेवण आलं ना, कसं बनवलं, काय आलं, विचार करायचा नाही, फक्त आनंद घ्यायचा. आंबे खाओ तुम्ही, कोई मोजू नका, फक्त तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. आणि रोज जर तुम्ही केलं ना, अरे मनातली भीती निघून जाईल, मनातलं नैराश्य दूर होऊन जाईल. हा माऊली प्रयोग, माऊली मेथड ज्ञानयोगातली तुम्ही एकदा करा, इतरांपर्यंत ही पाठवा, सगळ्यांपर्यंत तुम्ही करा. तुम्हाला आनंद झाला, इतरांना सांगा की यस, ही मेथड मी केली. अगदी साधी सोपी गोष्ट आहे. मी काय सांगितलं तुम्हाला? तुम्ही जे ठरवता, तुम्ही जे बोलता, त्याच्यातून काय निर्माण होतं सांगा मला. तुम्ही जे स्वतःला फील करता, तरंग निर्माण होतात. त्या तरंगातून काय निर्माण होतं? त्या तरंगांमधून भावना निर्माण होतात. तुम्ही जर पॉझिटिव्ह बोललं, पॉझिटिव्ह विचार केला, तर पॉझिटिव्ह भावना निर्माण होतात. पॉझिटिव्ह भावना निर्माण झाले तर भीती वाटूच शकत नाही. निगेटिव्ह बोललं, निगेटिव्हच विचार करत राहिलात, कुचकल बोलत राहिलं तर नकारात्मक भावना निर्माण होतात. आणि नकारात्मक भावनांमधून नकारात्मक विचार निर्माण होतात. मग नकारात्मक विचार जर दूर करायचे असतील तर काय करावं लागणार आहे? एक छोटासा प्रयोग करायचा आहे, अतिशय महत्वाचा प्रयोग करायला मला सांगा. पुन्हा एकदा तयार आहात तुम्ही? यस. मग मोबाईल समोर ठेवून द्या आणि उभं राहा. माझ्यासोबत तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. माझ्यासोबत तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. प्रत्येकाने 100% हा प्रयोग तुम्हाला माझ्यासोबत करायचा आहे. आणि छोटासा प्रयोग आहे, अद्भुत असा हा प्रयोग आहे. 100% करायचा आहे. मी सांगतो का बरं करायचा, कशासाठी करायचा, बिलकुल विचार करायचा नाही. उभं राहा, असं नीट व्यवस्थित. 100% सगळ्यांनी उभं राहा. उभं राहिले? ओके. आता मी सांगतो तसं 100% करा. अतिशय पॉवरफुल असा प्रयोग आहे. सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही हात वरती करा. दोन्ही हात वरती करा आणि एकदा सगळा आळस काढून टाका. सगळा आळस काढून टाका. आता आपण या प्रयोगाला सुरुवात करणार आहोत. मनातली भीती, मनातलं नैराश्य, मनातला तणाव, मनातलं टेन्शन काढून टाकण्यासाठी सगळ्यांनी अंदाजे 20 ते 25 वेळेला, अंदाजे 20 ते 25 वेळेला उड्या मारत लहान बाळासारख्या टाळ्या वाजवायच्या. आणि या टाळ्या वाजवताना काय म्हणायचं, ऐका. या टाळ्या वाजव 3 टप्पे, 3 टप्प्यांमध्ये आपल्याला हा प्रयोग करायचा. काय काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा टाळ्या वाजवत आपल्याला काय म्हणायचं, 20-25 वेळेला लहान बाळासारख्या अशा टाळ्या वाजवायच्या आणि हसत हसत काय म्हणायचं, फील करत म्हणायचंय काय, आनंद आनंद आनंदा, गोविंद गोविंद गोविंदा. तयार सगळेजण? चलो, टाळ्या, टाळी जोरात पाहिजे. ही जी टाळी तुमची वाजते ना, याच्यातून तुमचं आपोआपच काय तयार होतं, पॉझिटिव्हिटी तयार होते. रक्ताभिसरण छान होतं. रक्त सगळीकडे वाहिलं की आपोआपच पॉझिटिव्हिटी यायला लागते. आणि आता माझ्यासोबत बोला, आनंद आनंद आनंदा, गोविंद गोविंद गोविंदा, आनंद आनंद आनंद. 20 वेळेला बोला, गोविंद गोविंद गोविंदा, आनंद आनंद आनंदा, गोविंद गोविंद गोविंदा, आनंद आनंद आनंदा, गोविंद गोविंद गोविंदा, आनंद आनंद आनंदा, गोविंद गोविंद गोविंदा. बोला, आनंद आनंद आनंदा, गोविंद गोविंद गोविंदा, आनंद आनंद आनंदा, गोविंद गोविंद गोविंदा, आनंद आनंद आनंदा, गोविंद गोविंद गोविंदा, आनंदा गोविंदा, आनंदा गोविंदा, आनंदा गोविंदा, आनंदा गोविंदा, आनंदा आनंद 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 आनंद. हे दोन हात वरती करू ना, खळखळून. जय गुरुदेव. लगेचच दुसरा टप्पा मी सांगतो तसं. म्हातारे कोतारे नाहीतर नाही, जे कोणी असतील मी सांगतो तसं करायचं. दोन्ही हाताशी स्वतःला समजा मी फौजी आहे, मी जवान आहे मिलिटरी मधला. आणि दोन्ही गुडघे जेवढे वरती दिल तेवढे हे अशा पद्धतीने चालायचं. चलो, 100% पूर्ण, एकदम 100%. आणि माझ्यासोबत म्हणा, वंदे मातरम, वंदे मातरम.
वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे 20 वेळेला करा. मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. बोला, नुसतं ऐकू नका, बोला 100%. वंदे मातरम, वंदे मातरम. ओके, माझ्या पाठीमागे बोला. 100% आनंदाने बोलायचं. हर हर महादेव, जय जिजाऊ, जय शिवराय, हर हर महादेव. ओके, आता पुन्हा 15-20 वेळेला मी सांगतो तसं करायचं. एक श्वास घ्या आणि तोंडाने 10 फूट अंतरावरती एक मेणबत्ती एकाच फुंकर मध्ये विझवायची. कशी विझवणार तुम्ही? इकडे बघा माझ्याकडे. दोन्ही हाताशी वरती करायचे आणि सगळी घाण काढून टाकून कसं करायचं? काय करायचं? असा हात वरती घ्यायचा आणि सगळी घाण काढून टाकून काय करायचं? सगळी घाण. समोरची 10 फुटावरची मेणबत्ती विझली पाहिजे असं. पण हे सगळं कसं करायचं? मनातले ताण, मनातले रोग, मनातलं टेन्शन, मनातली भीती मनात आणा आणि आता 15 ते 20 वेळेला माझ्यासोबत सगळ्यांनी 100% श्वास घ्या. पुन्हा एकदा करा. तोंडाने जोरात. करत राहा. ओके, आता पायात अंतर ठेवा आणि दोन्ही हात वरती करा आणि फील करा आणि स्वतःला सांगा, बोला माझ्यासोबत, वाव, माझं जीवन सुंदर आहे, मी भयमुक्त आहे, परमेश्वर माझ्या सोबत आहे. बोला बोला सर्वांनी, असं नुसतं बोलू नका, फील करा, हृदयावरती हात ठेवा. वाव, लाईफ इज ब्युटिफुल. बोलास, जीवन सुंदर आहे. वाव, माझ्यात आत्मविश्वास आहे. बोलास, वाव, मी प्रत्येक क्षण भरभरून जगतोय. बोलास, आहा, मी आनंदी आहे, मी समाधानी आहे, मी तृप्त आहे, मी परमेश्वराचं लहान बाळ आहे. बोला, फील करा, मी परमेश्वराचं लहान बाळ आहे. माझं मन आनंदाने भरून गेलेलं आहे. मी ज्ञानयोगाचा साधक आहे. वाव, परमेश्वराने जे दिलंय, जो आनंद, जे समाधान, जे तृप्तता, जे काही दिलंय, एकदा त्या परमेश्वराला नतमस्तक होऊन नमस्कार करा. जय गुरुदेव. लक्ष द्या माझ्याकडे. दिसायला अगदी साध्यातला साधा हा प्रयोग, पण तुम्ही आज ठरवायचंय की तुम्हाला गोळ्या घेत जगायचंय, की तुम्हाला स्वतःचा डॉक्टर होऊन स्वतःचं जीवन बदलायचंय. प्रयोग अगदी साधा प्रयोग आहे, पण या साध्या प्रयोगाच्या 3 पायऱ्या तुमचं जीवन बदलून तुमच्या मनातली भीती कायमची दूर करणार आहे. तुमच्या मनातलं नैराश्य कायमचं दूर करणार आहे. केव्हा करू शकता हा प्रयोग? जेव्हा मनात लो फील होतं, लगेचच करा. दुर्दैव असं की लोक गोळ्या घेत जगतात, पण हे असं करायला त्यांचा इगो, त्यांचा अहंकार आडवा येतो. त्यांना असं वाटतं हे कसं करायचं. मी पुन्हा एकदा सांगितलं, आजपर्यंत जे घडलं नाही असं जर तुम्हाला व्हावं असं तुमच्या आयुष्यात वाटत असेल, तर आजपर्यंत जे कधीच केलं नाही ते तुम्हाला करायचंय. आणि त्याच्यासाठीचा हा भीती आणि नैराश्य आणि नकारात्मक विचारांना दूर करणारा प्रयोग केव्हाही करू शकता तुम्ही. आणि किती वेळ लागतो? 5 मिनिट. कसा करायचं? पहिल्यांदा काय करायचंय? उड्या मारत मारत आनंद आनंद आनंद, गोविंद गोविंद गोविंद, आनंद आनंद आनंद, गोविंद गोविंद गोविंद. टाळी अशी जोरात वाजली पाहिजे.
असे हात गरम झाला पाहिजे. प्रत्येक गोष्टीचं सायंटिफिक कारण आहे. हे खूप सोपं आहे ना, म्हणून कदाचित तुम्हाला ते लाईटली घेताल तुम्ही. प्रत्येक गोष्टी सायंटिफिक कारण आहे. टाळी जोरात वाजली की ॲक्युप्रेशरचे पॉईंट दाबतात, सगळीकडे पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि आनंद आनंद आनंद, गोविंद 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 हा शब्दच असा आहे की तुमच्यात एनर्जी निर्माण करतो. दुसरं काय? नंबर 2 ची स्टेप काय? फौजी सारखं चालायचं. कितल्या किती? नजर समोर, पूर्ण विश्वास, आणि काय म्हणायचं? वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. आणि तिसऱ्या प्रयोगात काय करायचं? तुमच्या समोर 10 फुटावरती मेणबत्ती, असे समजून काय करायचं? असं 20 वेळेला करायचं आणि काय म्हणायचं स्वतःला? पॉझिटिव्ह सूचना, मी आनंदी, मी उत्साही. ज्यांनी ज्यांनी माझ्यासोबत हा प्रयोग केला सांगा, मनात भीती होती हे करताना, मनात घाण होती हे करताना, मनात तणाव होता हे करताना? हे नुसतं बघून नाही, हे 100% ज्यावेळेला तुम्ही करताल ना, त्यावेळेला हे सहज शक्य. आणि म्हणून हे जेव्हा वाटलं तेव्हा खूप साधा, अरे हे पैशात विकत घेणार नाही, अनमोल असा हा प्रयोग आहे. तुम्ही पैशात विकत घेऊ शकत नाही असा हा प्रयोग आहे. पण हे जर प्रत्येकाने केलं ना, प्रत्येकाने, या जगातून भीती, तणाव, टेन्शन, जे एक्स्ट्राची नकोती आहे ना आलेली बसलेली, मानसोपचार तज्ञ, आयुष्यात कधीच गरज पडणार नाही. तुम्ही ठरवा. जे सोपं आहे ते सोप्यातूनच दुरुस्त व्हायचं, की जीवनाला अवघड करून गोळ्या घेत आयुष्यात जगायचं. रोज हा प्रयोग प्रत्येकाने 100% 5 ते 7 मिनिट करा आणि भीतीला कायमचं हद्दपार करा. पुन्हा एकदा आजच्या दसऱ्याच्या, हृदयापासून, मनापासून, भयमुक्त दसऱ्याच्या, आनंदी दसऱ्याच्या पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि इथून पुढचं आयुष्य आनंदातच तुम्ही राहावं, उत्साहातच राहावं, ही प्रार्थना परमेश्वराकडे करतो. शेअर करा हा सत्संग, हा प्रयोग रोज करा. 3 स्टेप आहेत फक्त या प्रयोगात. रोज करा हा प्रयोग, 100% करा. घरातल्या सर्वांनी सोबत करा, मग जास्त मजा येते. जेवढे मित्र आहेत त्या सर्वांनी सोबत करा, मग जास्त मजा येते हा प्रयोग करताना. आहे तयार सगळेजण? यूट्यूबवरती मी टाकेल हा सत्संग थोड्या वेळाने. वैयक्तिक कोणाला पाठवणार नाहीये. इच्छा असेल तर बघा. खरंच हे विचार सर्वांपर्यंत पोहोचावे असं वाटत असेल तर सर्वांना शेअर करा. आणि हा प्रयोग 3 स्टेप रोज करा. जय गुरुदेव.